आपण यांच्या पावलावर पाऊल ठेवून निदान ऍटलिस्ट थोडं तरी आपल्याला ह्यांच्यातलं काहीतरी आपल्याला करता आलं तर ते काहीतरी बोलले आणि मी पटकन त्यांना काहीतरी आय वॉज टू विटी टू रिप्लाय. तर प्रशांत सर विनय सरांना बघून बोलते मामांच्या तालमीतली आहे ती. मी नाही आहे फार सोशल मीडियावर किंवा मी नाही सिरियल मध्ये घरोघरी जाते, पण मला ना प्रेझेंट मध्ये जगायला फार आवडतं. सगळं बोलून जाण्यानंतर ती मला म्हणली अगं तू मराठीत बोलणार होतीस. म्हटलं ओ शिट, आय ऍब्सोल्युटली वॉज सो ओव्हरवेल्म्ड. आम्हाला असं बसल्यावरती कोणी हजबंड वाईफ बोलत नाही, कारण त्यांना असं वाटतं की दीज टू आर बेस्ट फ्रेंड्स. म्हणजे माझ्या बाबांनी खूपच मेहनत घेतली माझ्या मागे, खूप. म्हणजे आय नोबडी, my mother, my guru, but nobody talks about him. One come on. रडवलंस, हसवलंस, सगळं केलंस यार. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरगा, हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सो आज एक खास अशी एक मुलगी भेटीस आली आहे. ती खरं तर मुलगी आहे, कारण की तिला आधी काही वर्षांपूर्वी तुम्ही सगळ्यांनी भेटला असाल जावई विकत घेणे आहे, पण त्याच्यानंतर मग छोट्या छोट्या वेगवेगळ्या नाटकांमध्ये पाहिले, प्रत्येकाने वेगवेगळ्या सिरियलमध्ये पाहिले, पण ती छाप काहीतरी वेगळी होती, कारण की तिला ती मुलीला जावई विकत घ्यायचा होता. पण आज तिने झालं, सगळं काही झालंय. आणि दुसरी ओळख म्हणजे तिची एक छोटीशी छानशी चंद्रकोर टिकली. त्यामुळे तुम्हाला आता थोडं आठवतं कोण अभिनेत्री आहे, काय अभिनेत्री आहे, तिची ती ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की ती कुठलंही काही तिची नेहमी असते ती टिकली. आणि तुम्ही सोशल मीडियावर ती कमी ऍक्टिव्ह आहे, पण जेवढी ऍक्टिव्ह आहे त्या सगळ्यांमध्ये ती खास करून टिकली असते. सो आपल्या सगळ्यांची लाडकी ती म्हणजे तन्वी पालव. पहिले तर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. बऱ्याच वर्षानंतर भेटतो. हो, खूप वर्षानंतर. आणि त्यामुळे तुझ्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू आम्ही तुझ्यासाठी आणली आहे. थँक्यू तिष्काकडून. सो ही छोटीशी. थँक्यू सो मच. मला गिफ्ट देऊन यू स्टार्टेड दिस इंटरव्ह्यू. आय एम हॅपी. थँक्यू. बरं, कशी आहेस, काय वाटतं? फ्रेश आहेस? एकदम फ्रेश आहे. खूप म्हणजे तू म्हणालीस तसं मी जावई विकत घेण्यानंतर सिरियल फार केलं नाही, आणि पण जसं मी म्हटलं तसं की माझ्यासाठी सगळ्यात फ्रेश अनुभव हा होता की मी नाटकाकडे वळले. आणि आता मी म्हणजे लेजेंडरी अशोक सराफजी यांच्यासोबत, लेजेंडरी निर्मिती सावंतजी, असे 2 गजब कलाकारांबरोबर मला नाटक करायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मी गेला माधव पुणेकडे या नाटकात सुद्धा प्रशांत दामले सरांबरोबर काम केलं. बरोबरही आहे, त्यामुळे अनुभवाचा साठा केवढा हिच्याकडे तुम्हाला समजू शकतो. करेक्ट. आणि म्हणजे ऑफकोर्स सिरियल करताना सुद्धा मजा येत होती, पण तो जो दुवा असतो ना, कॅमेरा पलीकडे सगळे असतात, तो दुवा कुठेतरी म्हणजे ती जी गॅप होती ती संपली आहे. आणि आता मी थेट प्रेक्षकांना भेटू शकते नाटकाच्या निमित्ताने. आणि सो इट्स फन, इट्स मजा येते नाटक करताना. त्यामुळे मी खूपच फ्रेश, म्हणजे मी सिरियल करताना जेवढी फ्रेश होते. आणि मला तू मुलगी म्हणून इंट्रोड्यूस केलंस, तर माझ्यातली ती मुलगी अजूनही आहे. ती अजिबात म्हणजे किती लग्न झालं, मूलबाळ झालं तरी पण ती मुलगीच राहणार आहे, कारण की ती एवढी क्यूट आहे. तिचं तू स्वतःच कॅरी असं केलंयस. आणि हिची मैत्रीण तीही मुलगीच आहे, तिलाही कोणी म्हणू शकणार नाही, ती आई झाली. आम्ही एकमेकात असलेलं ते छोटं बाळ जपून ठेवलंय याची खात्री घेतो, की आम्ही सतत भेटत राहतो, की आमचं ते आतलं जे काय म्हणतो आपण छोटं द चाइल्ड इन आवर बॉडीज, इन आवर सोल्स ना, वी ट्राय टू मेंटेन दॅट ऑल द टाइम. पण दॅट्स गुड, ऍक्च्युअली चांगली गोष्ट आहे. बरं, तेव्हा सविता प्रभुणीताई, प्रशांत दामले, अशोक सराफ, निर्भीताई या दिग्गजांबरोबर काम करते. हो, आता हे नावं ऐकूनच मला असं वाटलं की वाव. म्हणजे एकतर सगळ्यात आधी अशोक मामा,
आम्ही जवळपास व्हॅक्युम क्लीनर हे नाटक चिन्मय मांडलेकरनी लिखाण आणि दिग्दर्शन असलेलं हे नाटक 5 वर्ष आम्ही करत होतो. कोविडच्या आधी सुरू केलं, कोविडमध्ये थांबलं, कोविड थोडं मध्ये सुरू झालं होतं सगळं, त्यामुळे पुन्हा नाटक सुरू झालं. परत कोविड ची सेकंड वेव्ह आली, नाटक पुन्हा ते नाटक नव्याने सुरू केलं. सो आमच्यासाठी ही खूप रोलर कोस्टर राईड होती. पण ती मामा असल्यामुळे आणि निर्मितीताई असल्यामुळे ती खूप मजेशीर होती. आणि आम्ही बिकम अ फॅमिली. आम्ही आजही, आत्ता मी नुकतंच त्यांची सिरियल चालू आहे, मी त्यांना जेव्हा सेटवरती भेटायला गेले त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून मला असं वाटलं की आपण काहीतरी, किंवा माझ्या आईबाबांनी किंवा मी माझ्या आईबाबांनी केलेलं काहीतरी पुण्य आहे, त्याच्यामुळे मला अशोक मामांबरोबर ही कॅमेराडरी शेअर करता येते. मला इज लाईक माय फादर. आणि खूपच मजा आली. म्हणजे आय थिंक आम्ही ज्या वेळेला नाटकाच्या प्रमोशनला जायचो ना बऱ्याच ठिकाणी, त्यावेळेला सगळे जे सिनियर कलाकार आहेत आमचे, ते म्हणायचे की आम्हाला अशोक मामांबरोबर काम करायची संधी कधी मिळाली नाही. आणि तीच संधी मला आणि माझ्या बाकीच्या कलाकारांना मिळाली, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि ती आम्हाला, वी विल ऑलवेज बी ग्रेटफुल फॉर दॅट. दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे निर्मिती सावंत. शी इज अ बॉल ऑफ एनर्जी. आणि त्यांना दोघांना स्टेजवरती काम करताना बघून त्यांचा एक खूप महत्वाचा सीन होता. आणि त्याच्यात ना त्या नाटकात असं त्यांचं दोघांचं एक 5-7 मिनिटाचं एक भांडणाचं सीन आहे. आणि तो म्हणजे आपण त्यांना कॉमेडी करताना इतकं बघितलंय, निव्वळ तो सीन करताना बघायला, तो सीन बघायला आम्ही सगळे विंगेत जमा व्हायचो. कारण तो सीन ते दोघं इतके कमाल करायचे, कारण त्यांना असं सिरियस अभिनय करताना कधी बघितलेलंच नाहीये ना. सो तो सीन आमच्यासाठी खूप आमच्या आठवणीत नेहमी राहील. कारण तो ज्या पद्धतीने ते दोघं परफॉर्म करायचे, मला असं वाटतं दीज आर फ्यू थिंग्स दॅट विल ऑलवेज स्टे विथ अस. त्यांच्याबरोबरचा स्टेजवरती त्यांच्यासोबत काम करणं आणि बॅक स्टेज. आणि काय असतं, दौरे खूप होत असतात. आम्ही पुण्याला जातो, नाशिकला जातो, कोल्हापूर पासून इतके दौरे केलेत, कोकणात गेलो. सो या दौऱ्याच्या दरम्यान आमची खूपच गंमत असायची. म्हणजे आम्हाला आता ते सकाळी उठून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचं पूर्ण स्केड्यूल आता आम्हाला माहिती आहे की ते कुठल्या गोळ्या घेतात, त्यांना काय खायला आवडतं, त्यांना कसं आवडतं, मग कसं त्यांना गोड दोघांना खायचं असायचं, मग कसं आम्ही थांबायचो आणि त्यांना सांगायचो की आम्ही निवेदिताताईंना तुमचं नाव सांगू वगैरे. धमक्यांपासनं सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. सो इट वॉज अ फन राईड. आणि मग त्याच्यानंतर प्रशांत सर, आता मी नुकतंच त्यांच्यासोबत गेला माधव गुणीकडे. प्रशांत दामले सर आणि विनय येडेकर, दोघंही लेजेंडरी ऍक्टर्स. आणि आय मीन इट वॉज एक्स्ट्रॉर्डिनरी. आम्ही आय थिंक फक्त 73 प्रयोग केले त्याचे, कारण ते कमीच प्रयोगाचं नाटक होतं, म्हणजे लिमिटेड प्रयोगाचं नाटक आम्ही केलं होतं. सो खूप मजा आली त्या दोघांची पण एनर्जी. म्हणजे या वयात ते सगळे इतके दमदार, म्हणजे स्टेजवरती गेल्यावरती ऑन स्टेज तर असतेच त्यांची एनर्जी, पण बॅक स्टेज आपण प्रवास दौरे वगैरे केल्यानंतर आम्ही थकायचो, पण हे कुणीच नाही थकत. म्हणजे त्यांची एनर्जी भन्नाट आहे सगळ्यांची. सो टू मेनी थिंग्स टू लर्न फ्रॉम देम. म्हणजे अभिनया व्यतिरिक्त आमची पर्सनॅलिटी, आमचं व्यक्तिमत्व आणि आम्ही सगळ्याच गोष्टींकडे कसं बघितलं पाहिजे, मग ते प्रोफेशनलिझम असो किंवा तुमचं पर्सनल ग्रोथ असो, हे सगळ्याचे धडे आम्ही घेतले छान मस्त पैकी. सो वी आर रेडी टू टेक अप एनी चॅलेंज दॅट कम्स. पण हा, म्हणजे आपण एवढ्या दिग्गजांबरोबर काम करून आल्यावर आपल्यासाठी या छोट्या बाकीचं काही असेल ते आपण सहजरित्या करून जातो काम, तेव्हा दडपण राहत नाही किंवा हे कसं होईल काय होईल, तो कॉन्फिडन्स एक वेगळा बिल्ड होतो. डेफिनेटली. आय मीन आय हॅव ऑलवेज बीन अ कथक डान्सर. म्हणजे मला एक नृत्यांगना म्हणून माझी ओळख होती. सिरियलच्या माध्यमातून मी लीड ऍक्ट्रेस म्हणून मी लोकांसमोर आले. पण कॉमेडी काय असते, त्याचं टायमिंग काय असतं, किंवा स्टेज प्रेझेन्स काय असतो, तुम्ही लोकांना धरून ठेवण्याची तुमची ताकद आहे नाही आहे, कितीतरी अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्ही प्रयोगासाठी ज्या वेळेला घरातनं निघता तेव्हापासून ते प्रयोग संपल्यानंतर तुम्ही लोकांशी कसं बोलायचं, कसं ग्रीट करण्यापासून, सगळ्याच गोष्टी चा अनुभव आम्ही घेतला ना. तर त्यामुळे
कुठेतरी आम्ही त्यांना बघून आम्हाला असं वाटलं की अच्छा दिस इज द राईट वे टू डू इट. तर तो कुठेतरी असं वाटलं की हा करेक्ट पाथ आहे. यू आर क्लिअरली सीइंग द पाथ की अच्छा आपण यांच्या पावलावर पाऊल ठेवून निदान अटलिस्ट थोडं तरी आपल्याला ह्यांच्यातलं काहीतरी आपल्याला करता आलं तर ते खूपच मोठी गोष्ट होईल. कारण त्यांनी खूप करून ठेवलं. ते त्यांनी इतकं केलंय की त्यांच्या लेवल पर्यंत पोहोचणं म्हणजे आय डोंट थिंक इट्स पॉसिबल या जन्मात. आणि आताच्या कोणालाच नाही शक्यच नाही. इतकी वर्ष अशोक मामांनी गाजवलंय. मग ती सगळीच माध्यम एवढ्या वर्ष म्हणजे एवढ्या ओळखतेस, एवढं डीपली ओळखतेस नेहमीताईंना, अशोक मामांना. तशी कुठली गोष्ट आहे त्या दोघांमधली जी तुला की नाही ही वाईट सवय ही बदलायला हवी आहे तुम्ही, अशी कुठली गोष्ट आहे म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये गमतीत सांगते. मामा खूपच वेळेवर येतात म्हणजे बाकीच्यांना फारच एकदम. आम्ही तालमीला जेव्हा वाचनाला पण जात होतो ना, बरं वाचन ज्या वेळेला आम्ही करत होतो तेव्हा आमची आणि मामांची अशी ओळख नव्हती. अगर तालमीचा दरवाजा उघडला की मामा असं बसलेले असायचं आणि आम्हाला असं ना कॉन्शियस व्हायला व्हायचं. कारण ते वेळेत नाही, वेळेच्या 15 मिनिट आधी येतात. सो तुम्ही वेळेवर जरी आलात तरी तुम्हाला असं की अरे बापरे बापरे आपल्याला उशीर झाला आणि घाम फुटायला लागतो. सो त्यांनी जरा कधीतरी उशिरा आणि निर्मितीताई शी इज टू स्वीट यार समटाइम्स. ते दोघं ना आणि दे व्हेरी ओल्ड स्कूल. देर आर पॉसिबिलिटीज की आम्हाला कळतं की काही लोक त्याचा डिसएडव्हान्टेज घेतात त्यांच्या चांगुलपणाचा. ते खूप इझिली प्रत्येकाला भेटतात, बोलतात ना. सो त्यांना कुठेतरी ना असं आम्हाला थांबवावं लागायचं. असं नाही सगळ्यांना भेटायचं किंवा काय होतं माहितीये, खूप असे आहेत यू नो दॅट बिईंग इन दिस इंडस्ट्री you know there are so many people who want to take advantage of their good behavior किंवा जे काय ते इझिली हा आम्ही करतो, अच्छा हा आम्ही येतो. तर ते मला असं वाटतं की त्यांना निदान त्यांच्यासाठी हे करणारं कोणीतरी त्यांनी ठेवायला पाहिजे हू कॅन मॅनेज दीज. कुठे जायचं कुठे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवेदिता ताई स्वतःच सगळं सांभाळून मामांचं सगळं सांभाळतात. त्यामुळे आम्हाला असं वाटतं कधी कधी की आम्हाला असं विचारायचं नाही की मामांच्या मॅनेजरचा नंबर द्या किंवा तुम्ही मामांचा नंबर द्या. आता मामांचा नंबर नाही देऊ शकत तर आम्हाला ना त्या म्हणायच्या की माझा नंबर द्या. तर पण आम्हाला असं वाटायचं की अय्या निवेदिता ताईचा नंबर कसं द्यायचा. पण शी इज ऑल्सो बिग सेलिब्रिटी आणि शी इज ऑल्सो अ पर्सन हू सो बिझी इन लाईफ. म्हणजे त्या सिरियल करतात, नाटक करतात, स्वतःचं युट्यूब चॅनल करतात. अदर दॅन दॅट शी हॅज हर सारी बिझनेस, शी डज टन्स ऑफ थिंग्स. तर आम्हाला असं प्रश्न वाटायचं की अरे बापरे आता यांचा नंबर कसा द्यायचा. पण शी मॅनेजेस हिम यार. आय मीन इट्स अमेझिंग. पण तरी मला असं वाटतं की कोणीतरी त्यांनी असं ठेवावं की जे त्यांना मॅनेज करेल. कारण देर आर सो मेनी पीपल हू टेक एडव्हान्टेज ऑफ देम. खरी आहे. पण त्यांचा हा डाऊन टू अर्थच माझ्या मते प्रेक्षकांना आजही आपलासा करून ठेवतो. बरं मला एक विचारायचं, तू सविताताईंबरोबरही काम केलं म्हणजे सुरुवात तो तुझी तिथून झाली आहे पूर्ण मालिका विश्वात. ती पहिली मालिका पहिली नव्हती पण त्याच्या लीड म्हणून पहिली होती. नाही, साम टीव्ही वरची रंग माझा वेळ एकता कपूरची सिरियल होती. सो दॅट वॉज माय फर्स्ट. सो एकता कपूर तो एक वेगळा अनुभव तुझ्या गाठीशी आहे. आय थिंक एकता कपूरची ती दुसरी मराठी मालिका होती जी तिने केली होती. आय थिंक पहिली झी मराठी सेट केली. सो या इट वॉज फन. आय थिंक पहिली मालिका माझ्यासाठी महत्वाची ही होती कारण शी वॉज नॉट अ व्हेरी असं क्राय बेबी इन द सिरियल. ती एक अमेरिकेहून आलेली एक मुलगी असते आणि ती तिच्या आजोबांना तिला खूप काय म्हणतो आपण, तिच्या आजोबांची एक रिक्षा असते 5212 म्हणून आणि ती त्या रिक्षाचा बिझनेस असतो त्यांचा. आणि अपेरेंटली ती सिरियल टर्न्स डाऊन टू अ प्लेस वेअर तिला आता आजोबांचा बिझनेस पुढे करायचा आहे, सुरू ठेवायचा आहे. सो ती आता रिक्षा चालवायला लागते. सो मी त्या सिरियल मध्ये रिक्षा चालवायचे, मी त्याच्यात फाईट सिक्वेन्स करायचे, मी त्याच्यात रेस केलाय, काय 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 केलंय. सो इट वॉज फन to do that serial and I think Balaji is a serial. Balaji आहे म्हणजे to think like that की अमेरिकेहून आलेली एक मुलगी रिक्षा चालवते. हा थॉटच इतका इंटरेस्टिंग होता. नाही, त्या थॉटमुळेच माझ्या मते आजकालचे सगळे MBA वाले आता गाड्या चालवत आहेत. काही दिस वॉज
12-13 years back. Yeah, this was I did this. तेव्हाचे परिणाम सगळे आता बरं मला सांग की ज्या पद्धतीने तुझा पूर्ण अनुभव गाठीची आहे, तुला मालिका विश्वात तुला पुन्हा एकदा पदार्पण करायचंय की नाही? ऑनेस्टली मला ना नाटक करायला जास्त आवडतं, कारण मी जसं म्हटलं तसं एकतर मला नाटकाचा अनुभव माझा सुरू झाला अशोक सराफ आणि निर्मिती सावंत बरोबर. माझं दुसरं नाटक मी केलं, ऍक्च्युली पहिलं नाटक मी पुष्कर श्रोत्री बरोबर केलं होतं, सुरक्षित अंतर ठेवा. त्याच्यानंतर मी केलं अशोक मामा आणि निर्मिती ताई. त्याच्यानंतर मी केलं प्रशांत दामले आणि विनय सर. सो मला असं मी आय एम एक्स्ट्रीमली हॅपी, कारण नाटकात मज्जा आहे यार, नाटकात खूपच मज्जा आहे. तर ते माहोलच इतकं कमाल आहे. एव्हरी टाइम यू गो ऑन स्टेजवरती जायच्या आधी तिची होणारी अशी ती बटरफ्लाय कमाल असतं. आणि आय ऑलवेज बीन अ स्टेज पर्सन. ऍज अ कथक डान्सर मला नेहमीच एक परफॉर्मर व्हायचं होतं. मग ते कथक क्षेत्रात असो, कथक नृत्यांगना म्हणून स्टेजवर जाणं असो किंवा नाटक करताना कुठलं कॅरेक्टर घेऊन स्टेजवर जाणं असो, आय थिंक बोथ दीज थिंग्स आर व्हेरी क्लोज टू मी. आय थिंक मला स्टेज जास्त आवडतं. पण नेव्हरदिलेस मी खूप ऍड्स करते सध्या. मला डन अ फ्यू गुड ऍड्स फॉर गुड ब्रँड्स. म्हणजे मी जेमिनी कुकिंग ऑइलची ऍड तर खूपच व्हायरल झाली होती त्यावेळेला, कारण ती अगदीच कोविडच्या वेळेला आली होती. मी आत्ताच एक किस्सा सांगते. शूटिंग विथ दीज रॅपर्स क्रेटेक्स आणि श्रेयस सागवेकर, इफ यू नो. सो वी वर ऑल सिटिंग आणि आमचं शूटिंग चालू असताना मध्येच क्रेटेक्स कम्स टू मी आणि ही सेज, अरे तुम्ही ती ऑइलची ऍड केली होती ना. मला असं झालं की अरे हो. मला म्हणाला मी तुमचे खूप मीम्स बघितलेत. मी म्हटलं अरे यार. सो इट्स फन वेन दीज थिंग्स हॅपन ऑन सेट. कारण मी एक वेगळी, मी सेटवरती कोरिओग्राफर टीमचा पार्ट होते आणि तिथे जाऊन माझी ओळख एक ऍड व्हावी. इट्स फन टू हॅव दॅट, यु नो. पण या आय लाईक डुईंग ऍड्स. इट्स ऑलमोस्ट सिमिलर टू व्हॉट यू डू इन सिरियल्स. म्हणजे सिरियलमध्ये पण तू सतत टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. सो मी आता थोडं सिरियल छोट्याशा स्लाइट डिफरन्स वेअर आय जस्ट गॉन फ्रॉम सिरियल टू ऍड्स. आणि माझ्या मते तो कालावधी जो द्यायचा वेळ असतो तो आजकाल घरात आणि पर्सनल आयुष्यात किंवा नाटकात या सगळ्या गोष्टीत जास्त गुंतवून घेते. तो वेळ तुला चांगला उपयोगी पडतोच ना, डेफिनेटली. कारण मी जसं म्हटलं तसं की माझं कथक हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि मला माझे क्लासेस आहेत, माझे खूप विद्यार्थिनी आहेत ज्यांना मला लक्ष द्यावं लागतं. म्हणजे मी ऑनलाईन क्लासेस घेते. सो इट्स इझियर फॉर मी, कारण मी एका ठिकाणी नसते. जसं नाटकांचे दौरे असतात, सो खूप ट्रॅव्हल करावं लागतं. पण माझे ऑनलाईन क्लासेस असतात. म्हणजे मी अगदी 9चा प्रयोग असताना मी 7:30चा क्लास घेतलाय आणि मी 9ला प्रयोगाला गेले. सो ते खूप कन्व्हिनियंट आहे माझ्यासाठी, कारण मला प्रयोगही करता येतो आणि मला माझे क्लासेसकडे लक्ष देता येतं. आणि वेन इट कम्स टू ऍड्स इट्स अ वन डे जॉब. सो ते मला माझे आता 25 क्या बात आहे. सो ही ते एक तुझं एक वेगळं पॅशन आधीपासून. मी माझं स्वतःचं डान्स प्रोडक्शन केलंय. रहीमन नावाचं प्रोडक्शन आहे, डान्स कथक प्रोडक्शन आहे, ज्याच्यात रहीम नावाचं एक अत्यंत काय म्हणतो आपण अकबराच्या दरबारातला जे 9 रत्न होते त्याच्यातला एक रत्न होता तो. आणि तो लिखाण करायचा. तो रहीम असून सुद्धा तो कृष्ण भक्त होता. जोधा, बिकॉज शी वॉज अ डिवोटी ऑफ कृष्णा. आय थिंक त्याच्यामुळे तो कुठेतरी कृष्ण भक्त असल्यामुळे तो खूप कृष्णाची भजन लिहायचा, तो दोहे लिहायचा, तो ऍस्ट्रॉलॉजर होता, तो अमेझिंग, ही वॉज अन एक्स्ट्रॉर्डिनरी वॉरियर. सो त्याचे खूप फेसेट्स आहेत त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये आणि ते मी कथकच्या माध्यमातून प्रेझेंट करते. असं एक हाफ एन आवर प्रोडक्शन आहे माझं. सो मला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. जेव्हा मी नाटकही करते, मी डान्स प्रोडक्शनही करते, मी क्लासेसही घेते, मी ऍड्सही करते. मी आता कोरिओग्राफी, रंजू वर्गीस म्हणून माझा एक खूप चांगला मित्र आहे, त्याच्यासोबत मी कोरिओग्राफी सुद्धा करते. आता रिसेंटली आम्ही आदित्य सरपोतदारची एक फिल्म केली, मॅडॉग फिल्मसाठी. फिल्मचं शूटिंग होतं आमचं. थमा नावाची फिल्म केली. आता मी रेड 2 मध्ये अजय देवगन आणि काम केलं. मी कोरिओग्राफी अगेन, आय वॉज अ पार्ट ऑफ द टीम. सो म्युझिक व्हिडिओज करतोय आम्ही, ही तो डिरेक्ट करतो. सो आय एम पार्ट ऑफ दॅट. सो
या सगळ्या गोष्टी मला करता. म्हणजे तू थेट वन ऑन वन भेटायचं ठरवलं. राईट. टीव्हीच्या माध्यमातून डायरेक्ट वन ऑन वन. नाही, आय एम नॉट सेइंग इट्स नॉट, इट्स गुड. कारण मला जी ओळख जावई विकत घेणे आहे झी मराठीमुळे मला जी मिळाली आहे, किंवा त्याच्यामुळेच मी या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या. नाहीतर माझी ओळख तशी काहीच नव्हती ना. कारण वन्स यू आर अ पार्ट ऑफ समथिंग लाईक दिस बिग, झी मराठी सारख्या चॅनलवरती ज्यावेळेला तुम्ही येता त्यावेळेला तुमची एक ओळख निर्माण होते आणि त्या ओळखीमुळेच तुम्हाला अजून कामं मिळतात. सो मी आय विल ऑलवेज बी ग्रेटफुल फॉर दॅट. परत कॉमेडी येतं, म्हणजे अशोक मामा असू दे, त्यांच्याबरोबर राहून तूही आता कॉमेडी वगैरे करायला, किंवा एक म्हणतात ना. हो, खूप झालंय. म्हणजे काहीतरी आम्ही असेच बसलो होतो आणि मी पटकन काहीतरी बोलले. आय थिंक आम्ही गेला माधव गुणगडेच्या तालमीत खूप गंमत जमत. आता विनय सर आणि प्रशांत सर असल्यामुळे खूप धमालच चालू असते. स्पेशली विनय सर तर खूपच मजेशीर आहेत. म्हणजे ते एक सेकंड तो माणूस थांबत नाही, ते कॉन्स्टंट त्यांची मस्ती चालू असते. सो ते काहीतरी बोलले आणि मी पटकन त्यांना काहीतरी ॲज टू विटी टू रिप्लाय. तर प्रशांत सर विनय सरांना बघून बोलतात, मामांच्या तालमीतली आहे ती. कारण बिकॉज यू स्पेंड सो मच ऑफ टाइम विथ हिम ना. नाही म्हटलं तरी म्हणजे आपल्याला लक्षातही येणार नाही की आपण त्यांच्याकडनं काय काय घेतोय. कारण आपला सबकॉन्शियस माइंड सतत चालू असतं ना. आणि यू कीप ऑब्झर्विंग सो मेनी थिंग्स. आणि मुळात मी नेहमी असं म्हणते की माझ्यासाठी मामांसोबतच्या प्रयोगाचा आधीचा बॅकस्टेज किंवा स्टेजवरचं जे सगळं होतं ते खूप ऑफकोर्स शिकण्यासारखं होतं. पण द बेस्ट पार्ट अबाउट दॅट वॉज की मी मामांबरोबर प्रवास करायचे त्यांच्या गाडीतनं. सो आमचा पनवेलला प्रयोग असायचा, आमचा ठाण्याला प्रयोग असायचा, किंवा लांब लांबचे जिथे जिथे प्रयोग असायचे ना, मला ते 4-5 तास मामांसोबत जस्ट हिम अँड मी. सो माझ्यासाठी ते सगळ्यात मौल्यवान होतं. कारण त्यांच्या गाडीतली ती 50s मधली गाणी, मग त्यांना सगळ्याचे ट्रिव्हियाज, म्हणजे ते इतके नॉलेजेबल आहेत. कारण त्यांचं अंडरस्टँडिंग ऑफ म्युझिक, ते गाणं ऐकून त्याचा म्युझिक डिरेक्टर, त्याचा सिंगर, ऑफकोर्स एव्हरीबडी ऐकल्यानंतर कळतं, पण ते म्युझिकनी किंवा त्याच्या त्या इंटरल्यूड्सनी ते त्यांना कळायचं की हा कुठला म्युझिक डिरेक्टर आहे, किंवा त्याचे ट्रिव्हिया वगैरे. ते इतकं त्यांना नॉलेज आहे ना त्या सगळ्या गोष्टींचं. सो हे एक्सचेंज ऑफ. तुम्ही आता सगळं ग्राफ करायला शिकली असेल ना. हो, आय एम शुअर. बघितल्या ओळखायला तर लगेच शिकली. कसं आता कोण कसं आणि कसं. आणि मामाने माझ्या ती गोष्ट तुला सांगितलीच, कोणाला ओळखायचं ना, कोण कशा पद्धतीने, हे सगळं सांगतो. कोणाशी कसं बोलायचं, कुठल्या पद्धतीची कामं घ्यायची, की तुमची एक्सक्लुझिव्हिटी तेच तुमचं सगळ्यात मोठं ऍसेट आहे. आणि जेन्युअनली इफ यू सी, आजही अशोक मामांना ज्या गर्दीने भेटायला येतात ना, इट इज बिकॉज ऑफ हिज एक्सक्लुझिव्हिटी. ही वॉज नेव्हर इझिली ऍक्सेसिबल टू पीपल. सो त्यांनी मला ही गोष्ट अगदी एकदम अंडरलाईन करून सांगितली की प्लीज एक्सक्लुझिव्हिटी तुमची जपा. तू जसं मला म्हणालीस तसं की मी नाही आहे फार सोशल मीडियावर, किंवा मी नाही सिरियल मध्ये घरोघरी जाते, पण मला असं वाटतं तेच माझा ऍसेट आहे. आय थिंक इट इज बिकॉज ऑफ दॅट आय थिंक आय विल हॅव मोर अपॉर्च्युनिटीज इन लाईफ, असं मला नाही वाटतं. कारण हे मामाने सांगितलेलं आहे आणि ते मी अगदीच काय राहण्याची रेष आहे ती मी फॉलो करणार आहे, आयुष्यभर फॉलो करणार. आय एम शुअर. बरं, ही चंद्रकोर टिकलीचं रहस्य काय तुझं? म्हणजे तुला चंद्रकोरच चांगली. आय डोंट नो ऍक्च्युली, फॉर सम वियर्ड रिझन आय जस्ट स्टार्टेड वेअरिंग इट. आणि मला माझाच चेहरा त्या चंद्रकोर मध्ये बघायला इतका आवडतो की मी ज्यावेळेला, मला फार मेकअपची वगैरे आवड नाहीये खरं. तुला माधवीने सांगितलंच असेल की मी कशी ती एकदम टकाटक बनून जाते सगळीकडे. तिला मॉलमध्ये जायचं असेल तरी ती असं व्यवस्थित जाणार. म्हणजे आपल्याला असं प्युअर प्रेशर येईल की यार आपण जरा धड कपडे तरी घालावे, मेकअप वगैरे ठीक आहे, पण आय ऑलवेज हॅड अ व्हेरी असं सिम्पल कुर्ता. मी माझ्या कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी कुर्ता घालायचे. कारण माझं दिवसभराचं स्केड्यूल असं असायचं की कुर्ता कारण डान्स करायचा आहे, जीन्स कारण मोबाईल ठेवायचा आहे, झुमके आवडतात, घड्याळ आवडतं, काजळ आणि टिकली. हे अख्खं माझं हे असायचं, म्हणजे मला लुक असायचं कॉलेजमधला. आणि नंतर मग मी चंद्रकोर लावायला लागले आणि मला ती आवडायला लागली. आणि
माझ्या मैत्रिणींना आवडायला लागली, मग हळूहळू ती सगळ्यांना आवडायला लागली, मग फॅन्सना आवडायला लागली, मग फॅमिलीला आवड, असं ते वाढतच गेलं. तरी म्हटलं ओके ऑल राईट, आय थिंक आय शुड जस्ट कीप इट. आणि मी असा काही विचार नव्हता केला की अरे ही माझी आयडेंटिटी व्हावी म्हणून मी ते सुरू केलं, असं काहीच नव्हतं. इट जस्ट हॅपन खूप छान वाटतं आणि आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट इट. म्हणजे मला त्याचा शेप, मला त्याची साईज आणि कुठे लावायची वगैरे एकदम व्हेरी व्हेरी पर्टिक्युलर. बरं मी काय म्हणते, कधी माधवीने चेंज करण्याचा प्रयत्न केला? अरे हो यार, खूप. जरा काहीतरी चेंजच कर, मग जरा लिपस्टिकच लाव, मग जरा हेच कर, मग जरा तेच कर. तिने सोडून दिलं. आणि मी अशी खूपच अशी फिटनेस फ्रीक वगैरे नाही ग. आय लव्ह इटिंग. म्हणजे मला खूप आवडतं नॉनव्हेज खायला आवडतो, मला खूप खायला आवडतं. सो ती एकदम फिटनेस आली आहे ना. सो शी यूज्ड टू, तू खा ना पण तू जरा एक्सरसाइज कर ना, मग तू जरा असंच कर ना, मग गाल आलाय वरती, मग असं झालंय तसं झालंय. तर मी तिला सांगून ठेवलं की हे बघ, मला जेव्हा वाटेल ना तेव्हाच मी करणार, तू कशाला मेहनत घेते. सो तिने मला सांगणं सोडून दिलं. शी स्टॉप्ड advising me about fitness. कर्ली हेअर मी कधी एम्ब्रेसच नव्हते गेले माझे कर्ली हेअर. सो whenever I used to wash my hair, माझे केस असे दिसायचे. पण ते दुसऱ्या दिवशी गायब, म्हणजे त्याला काही शेप नाही, मग ते फ्रीजेस व्हायचे. आणि मग माझ्या मम्माने कसं कसं मागे लागून मला ते स्ट्रेट करायला लावले, विच आय डिड नॉट लाईक. ते असतं ना काय बरंच काय काय असतं ना, आय हॅव ऍब्सोल्युटली नो आयडिया. मग मी म्हटलं फॉरगेट इट, मी आता माझे कर्ली हेअर जसे आहेत तसे ठेवेन. तर मी ना, देर इज दिस कर्ली हेअर, आय डोंट नो हर नेम, आय थिंक शी इज कॉल्ड कर्ली हेअर गर्ल ओनली ऑन इंस्टाग्राम. आणि ती डेंटिस्ट आहे का, ती कोणीतरी, तिचं प्रोफेशन काहीतरी वेगळंच आहे. आय थिंक शी इज सम काइंड ऑफ डॉक्टर, डर्मेटोलॉजिस्ट आहे का डेंटिस्ट आहे. तर ती ना अशीच रॅन्डम ट्युटोरियल्स करते आणि शी हेल्प्स पीपल. तर मी तिला असंच रॅन्डम एकदा मेसेज केला की माझे केस आहेत ना एवढे एवढे लांब आहेत आणि धुतल्या दिवशी ज्या दिवशी धुते, तर मी तिला विचारलं मी काय करू. तर तिने मला छान सांगितलं. तिने मला 1-2-3 प्रॉडक्ट, ती मला स्टार्ट विथ 3 प्रॉडक्ट्स. स्टार्ट विथ अ कर्ली हेअर शॅम्पू, कंडिशनर आणि त्याच्यानंतर एक कर्लची क्रीम. ओके. आणि त्याने तुझे ओले असतील ना तेव्हा स्क्रंच कर, ते तुझे 3-4 दिवस टिकतील. आणि दॅट्स अबाउट इट. देर इज, म्हणजे आपण लिव्हिंग कंडिशनर लावतो, आपण ते सगळं लावतो, त्याच्याऐवजी माझी एक कर्ल क्रीम आहे. म्हणजे जास्त कष्ट घ्यायला मागत नाही स्वतःवर, बेसिकली. करेक्ट. हे म्हणजे माझं दिसणं, मी ना ज्या वेळेला परफॉर्म पण करायचे ना स्टेजवरती, आमची एक धृतम नावाची एक संस्था आहे, धृतम आयडियाज लॅब. त्याच्यात ना आम्ही भरतनाट्यम डान्सर, कथक डान्सर, ओडिसी डान्सर, कंटेम्पररी डान्सर, कथकली डान्सर, असे सगळे विविध स्टाईल्सचे डान्सर्स वी कम टुगेदर आणि आम्ही एक थीम वरती परफॉर्म करतो. आणि इट्स बीन इयर्स दॅट वी आर डुइंग दिस. तर ती जी मॅम होती ना आमची, अनुश्री म्हणून तिचं नाव आहे, फाउंडर ऑफ द कंपनी, ती मला नेहमी असं सांगायची की तू इतकी आळशी आहेस की माझा ना केसाचा गजरा नेहमी पडतो किंवा माझं कानातलं उडून जातं परफॉर्म करताना. तर ती मला म्हणायची की तुला माहिती आहे, तुला स्वतःच्या डान्सवरती इतका कॉन्फिडन्स आहे ना की तुला या सगळ्या गोष्टीकडे तू लक्ष देत नाहीस. म्हणजे केस पण असे फ्रिझी असतात हे. तर ती म्हणाली असं नको करू, भले तू तुझा छान डान्स कर, तुला टाळ्या मिळतात वगैरे वगैरे, ते सगळं आहे, ट्रू, पण यू हॅव टू मेक शुअर की इट्स अ व्हिज्युअल आर्ट एंड ऑफ द डे. तू कशी दिसते स्टेजवरती, तुझ्या सगळ्या. आणि हे निर्मितीताई पण नेहमी म्हणायच्या की मला केसात लावलेल्या क्लिप बद्दल पण बायका येऊन विचारतात, किंवा मी एखादी नाटकात साडी नेसली ती कुठून घेतली तेही विचारतात. सो इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट ऑफ हाऊ यू ड्रेस अप. सो थोडं आता माझ्यात बदल झालेले. सो तुम्ही आय टेक केअर ऑफ माय हेअर, पण मिनिमल. मी आधी पण चांगलीच दिसायचे यार, तुझ्या दिसण्यामध्ये काहीच नाही, पण I never had to take efforts because मला I like being like that. आता हे आम्ही माधवी किंवा कुठल्याही सेलिब्रिटीला वन पीस मध्ये पाहतो किंवा व्हरायटी साडीज मध्ये वेगवेगळ्या, पण तुझ्या ह्याच्यामध्ये असं सर्च करून पण का एक सिंपल वाला जो लुक आहे तो माझा. हो, आय एम ऑलवेज एक तर बीइंग अ कथक डान्सर ना, आय एम यूज्ड टू वेअरिंग अ लॉट ऑफ इंडियन क्लोथ्स अँड आय लाईक वेअरिंग इंडियन. So I'm much more माझ्यासाठी comfort comes before fashion, or comes before anything else. You have to be comfortable in what you wear. Well, thank you so much नखान, at least त्या नखांची काळजी घेतली. Because nails I like doing it. कसं ना
नेल्स फिंगर सुंदर दिसायला. पण नेल्स आय डू टेक केअर ऑफ. आय रिअली लाईक डुईंग माय नेल्स. दॅट्स ट्रू. सो तन्वी, तू अशा लोकांसोबत राहिली त्यामुळे तुला असं वाटलं ना की चला तर मी पण कॉमेडी जॉनरकडे वळते? ऍक्च्युली मी कधी असा विचारच नव्हता केला की कुठला जॉनर करायचा. हे नाटक सुद्धा इट जस्ट हॅपेंड. आणि मला मी जसं म्हटलं तसं की ऍक्च्युली माझ्या बाबांनी मला एक गोष्ट नेहमी सांगितली की कुठलंही काम आलं ना कधी नाही नाही म्हणायचं. सो माझ्या वाटेला जे जे येत गेलंय ना आजपर्यंत ते मी सगळं करत गेले. पण इट हॅपेंड असं की कॉमेडी नाटकं झालीत. म्हणजे आतापर्यंत सुरक्षित अंतर तेव्हा सुद्धा कॉमेडी नाटक होतं. म्हणजे कुठल्या तरी मोठ्या तरी शो मध्ये जसे आता जे छोट्या पडद्याचे शो झाले त्याच्यामध्ये तुला असं वाटलं ना कधीतरी आपण ही पार्टिसिपेट व्हावं किंवा स्वतः एक कुठला तरी इंटरेस्ट दाखवला? कुठला म्हणजे काय म्हणजे चला हवादे असेल किंवा महाराष्ट्राची हास्यजत्रा असेल हे जे शोज आहेत त्याच्यामध्ये तुला असं वाटलं ना की येस ओ डेफिनेटली. आय मीन आय वुड लव्ह टू ना. मी जसं म्हटलं तसं की मला आलेली प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी मी कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हटलेलंच नाही. मग ते ऍड्स ऑल्सो जस्ट हॅपेंड. म्हणजे मला माझे खूप मित्रमैत्रिणी मला विचारतात की अगं हाऊ डिड यू स्टार्ट किंवा कसं तुझे काही ओळखीचं आहे का कास्टिंग डिरेक्टर. मी म्हटलं कोणीच ओळखीचं नाहीये. मी 1-2 ऍड्स केल्या आणि कसं ऍड्सच्या इंडस्ट्रीमध्ये once you get into it ना, even if you do like 1 or 2 ads ना, तिथे डिरेक्टर सुद्धा नंतर रेकमेंड करतात. त्याचे एजन्सी रेकमेंड, क्लायंट्स रेकमेंड करतात, सगळे रेकमेंड करायला लागतात. तर त्या रेकमेंडेशन्समुळे मला नेहमीच कामं मिळालेली आहेत. नाटकात सुद्धा तसंच झालं की मी सिरियल केली होती माधवी आणि त्याच्यात माझ्या त्या सुरक्षित अंतर ठेवामध्ये माधवी निमकर होती, सचिन देशपांडे होते, निखिल राऊत होता, मी होते आणि पुष्कर दादा होता. असे आम्ही सगळे होतो. तर मी ती सिरियल केली म्हणून मी हे नाटक केलं. हे नाटक केलं म्हणून अष्टविनायकला मी इंट्रोड्यूस झाले आणि अष्टविनायक संस्थेला ऑलरेडी इंट्रोड्यूस होते म्हणून व्हॅक्युम क्लीनर झालं. व्हॅक्युम क्लीनर केलं म्हणून मला प्रशांत सरांचं नाटक मिळालं. सो एव्हरीथिंग हॅज ऑलवेज बीन कनेक्टेड. सो आय वुड लव्ह टू डू इट. आय मीन आय एम शुअर. माझ्या मम्माला ऍक्च्युली फार आवडतं प्राजक्त जसं करते ना. ती मला नेहमी म्हणते की तू असं कर ना. म्हटलं हो मम्मा मला मिळालं ना तर मी नक्की करेन. आता माझी मैत्रीण छान करते, तिला छान करते. बरोबर. श्रेया बुगडे. श्रेया इज आउट. श्रेया इज अनदर लेवल. आय मीन श्रेया असो, नम्रता असो. आता मी नम्रता बरोबर एका गाण्यासाठी शूट केलं. जसं मी म्हटलं तसं कोरिओग्राफी करते ना मी. तर त्या गाण्यात निर्मितीताई आणि ऋषिकेश जोशी आणि कुशल आणि नम्रता सगळे धम्माल गाणं आहे आमचं. आम्हालाही आवडेल तुला असं कॉमेडी जॉनर मध्ये बघायला. आणि हो आय एम शुअर. नक्कीच. म्हणजे मला जर मिळाली ऑपॉर्च्युनिटी तर मी नक्कीच करेन. सोज्वळ रूप आल्यानंतर मस्तीखोर कशी आहे आणि पण मी नाटकात तशीच आहे. पण आम्हाला तिथे बघायला अजून कसं मजा डेली पाहायला मिळेल. ती मजा वेगळी असणार आहे. हो नक्कीच नक्कीच मला आवडेल करायला. बरं, आता पूर्ण या प्रवासात अनेक उतार चढाव आले असतील, अनेक गोष्टींचा सामना तुला करावा. कधी खचलीस? माझा ना स्वभावातच नाहीये ते खरं तर. म्हणजे माधवीला पण विचारशील तू कधी किंवा कुठल्याही मित्रमैत्रिणीला विचार. आय एम नॉट अ व्हेरी मी अशीच आहे. माझी पर्सनॅलिटीच अशी आहे. मी व्हेरी हॅपी गो लकी पर्सन. आय एम व्हेरी मला ना प्रेझेंट मध्ये जगायला फार आवडतं. मी आय डोंट ड्वेल इन टू पास्ट किंवा माझ्यासोबत असं मी माझे काही ठराविक खूप अत्यंत जवळचे मित्रमैत्रिणी आहेत माझ्या बरोबर. एकदम मी ना क्रायबेबी आहे थोडीशी. मला काही झालं ना म्हणजे मला असं तू चिमटा काढलास आणि काहीतरी अशी मला बोललीस तोडली नाही ते नाहीच अगदीच की मला काहीतरी खायचंय आणि मला काहीतरी आणि मला ते मिळालं नाही तर मी रडू शकते. सो कसं आहे मी रडून घेते आणि मग ते माझ्या सिस्टम मधनं गेलेलं असतं. तर नेक्स्ट मोमेंट आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. सो माझ्या बरोबर जर काही कुणी काहीतरी खूप चुकीचं झालंय तर मी भडाभडा माझ्या मित्रमैत्रिणींना फोन करते. असं कसं चालू असं आणि मी चिडते आणि मी माझा सगळा राग सगळा म्हणजे जे काही आतमध्ये माझ्या सिस्टम मध्ये ना ते सगळं मी ओळखून टाकते आणि नेक्स्ट मोमेंट आय एम ऍब्सोल्युटली फाईन ऍज इफ इट नेव्हर हॅपन. सो माझं व्यक्तिमत्वच तसं आहे. मी तशीच आहे आधीपासूनच. मी कधीच अशी रडारड करणारी क्रँकी किंवा आय एम अ व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. मला पॉझिटिव्ह राहायला आवडतं आणि एकदम ऑप्टिमिस्टिक. म्हणजे एकदम वर्स्ट एक्झाम्पल दिलं तर इंडियाला एक
50 रन हवे 3 बॉलमध्ये, तरी पण मी म्हणलं नाही इंडिया जिंकणार. क्रेझी ऑप्टिमिझम आहे. तर मी तशी आहे, ती माझी पर्सनॅलिटी आहे आणि आय लाईक बीइंग दॅट. आय मीन मला आय गेट दिस अ लॉट की आता समजा मी या स्पेसमध्ये तर माझी एक एनर्जी असते या स्पेसमधनं, मी गेले तर ती एनर्जी मिस होते अशीच आहे. माझ्यात एनर्जीच असते, मी नेहमी एनर्जेटिकच असते, मी नेहमी पॉझिटिव्हच असते. सो इट्स इन माय पर्सनॅलिटी. मी अशी खूप खचूनरी माझ्याबरोबर असं काच झालं नाही. मग मी तुला एकदम सिम्पल एक्झाम्पल सांगते. ऍड्स मध्ये ना खूप ऑडिशन्स द्यावं लागतात, खूप म्हणजे अनेक ऑडिशन्स द्यावे लागतात. सुरुवातीला असं वाटायचं की अरे काय मस्त ऑडिशन झाली आहे आणि आय यूज्ड टू रिअली लुक फॉरवर्ड टू इट. पण ना 90% समजा 100% असेल तर 90% होत नाही सिलेक्शन, 10%च तुमचं सिलेक्शन होतं. बिकॉज देर आर टू मेनी फॅक्टर्स विच नीड टू बी टिक्ड ऑफ टू गेट टू बी अ पार्ट ऑफ अ प्रोजेक्ट. तर सुरुवातीला ना खचून जायला व्हायचं की अरे यार इतकं छान झालंय आपलं, का नाही झालं असेल, का खूप असं. पण मी त्याच्यात काही फार अशी रमले नाही त्या थॉटमध्ये, मी जास्त डवेलच नाही केलं. मी असं केलं की मी कुठलं तरी ऑडिशन करून पाठवते ना, त्याच्यानंतर मी त्याच्याबद्दल विसरलेले असते टिल अ टाइम वेअर दॅट पर्सन कॉल्स मी अगेन अँड सेज दॅट यू आर शॉर्टलिस्टेड फॉर दिस वन ऑर यू हॅव अ शूट ऑन दिस डेट. अदरवाईज आय जस्ट लेट इट गो. म्हणजे कारण मला तर माहिती आहे की तुमचं क्वचितच एखाद्या वेळेला असं होईल की सिलेक्शन झालं किंवा देर आर सो मेनी फॅक्टर्स रिअली यार. तुझ्या व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन वर्क हार्ड टुवर्ड्स. आता तुला एक स्क्रिप्ट दिलंय, ते स्क्रिप्ट तू अगदी तुझ्या बेस्ट अबिलिटीने तू ते परफॉर्म करून पाठव. त्याच्या पुढे आपल्या हातात आहे का नाही, त्याच्या पुढे होईल तर होईल, आपल्याला काय करायचं, झालं तर झालं. सो आय एम दिस पर्सन, आय एम ऑलवेज हॅपी. आय लाईक टू बी दॅट. माधवीने मला असं सांगितलं की तुम्ही डायरेक्ट तोंडावर बोलणार. या दॅट्स ट्रू. तेच लाईक आय सेड ना, माझ्या ना सिस्टम मध्ये काही राहत नाही. मला जर एखादी गोष्ट खटकली ना तर मी ती आय थिंक दॅट कम्स फ्रॉम माय मदर. माझी आई अशी आहे, ती फार म्हणजे मी फटकळ नाहीये, मी प्रेमाने सांगेन, पण मी सांगेन. म्हणजे मी असं म्हणेन की बघ मला असं वाटतंय की हे असं जे झालंय ते मला पटत नाहीये किंवा whatever makes me uncomfortable I just say. Like I said, I don't want to corrupt my soul. मला माझं सोल छान ठेवायचंय. मला ते पटकन ते गेलं ना एकदा बाहेर की काही टेन्शन नाही. योगा हा करते माधवी मला मारेल पण मी करते. खरंच माझ्या नवऱ्याला विचारून करते मध्ये म्हणजे सोमवारी केलं तर डायरेक्ट शुक्रवारी पुढच्या महिन्यात. मग कसं आहे कन्सिस्टन्सी असेल तर या जुलैच्या 1 तारखेला ते डायरेक्ट ऑगस्टच्या 1 तारखेला. मला नवरा एकदम जिम फ्रीक आहे. ही लव्हज गोइंग टू जिम. ऑल्दो त्याला वेळ नाही मिळत कसा, पण तो असेल ना की मी करते कन्सिस्टंटली एक्सरसाइज, कारण त्याच्या बरोबर करायला आवडतं मला. इट्स फन ना व्हेन यू हॅव अ पार्टनर टू डू समथिंग टुगेदर. किती मानतेस? मला ना नेहमी असं वाटतं, माझे बाबा ना ही यूज टू ऑलवेज से की तन्वी सोबत काही चुकीचं होऊच नाही शकत. आणि आय डोंट नो फॉर सम रिझन खरंच माझ्यासोबत अगं काही चुकीचं झालेलंच नाही. आय हॅव ऑलवेज बीन ब्लेस्ड विथ द बेस्ट काइंड ऑफ पीपल. राईट, लाईक आय सेड, तू मला सांग ना, मला माझा एक मॅनेजर आहे प्रणित बोडके, जो अष्टविनायक सगळे नाटकांचं आहे, बऱ्याचशा नाटकांचं करतो. तो मला म्हणाला की तुला माहितीये का, तू एकमेव अशी अभिनेत्री आहेस जिने अशोक सराफ, निर्मिती सावंत आणि प्रशांत दामले, जे नाटकाच्या क्षेत्रातले दिग्गज आहेत, नाटकातलंच नाही पण मी त्यांच्यासोबत नाटक केलेलं असल्यामुळे तुम्हाला नेहमी म्हणतो की तू अशी एकमेव अभिनेत्री आहेस की जिने तिघांसोबत काम केलंय. आणि I don't think it's coincidence ना. I think I'm blessed. I think I have some superpower, but not me. There is some superpower who's always म्हणजे कोणाचं तरी लक्ष आहे माझ्याकडे, किंवा कोणीतरी मला सतत somebody is there to take care of me. I always feel. आणि माझ्या जवळच्या माझ्या शेजारच्या काकू होत्या, शी वॉज त्या स्वामींच्या भक्त होत्या. मी स्वामींच्या मठात जाऊन लहानपणी परफॉर्म केलंय, मी शिर्डी साईबाबांच्या मंदिरात जाऊन लहानपणी परफॉर्म केलंय.
अगदी बाबा असे समोर आहेत आणि समोरच्या स्टेजवरती खूप लहान होते, त्यांनी मला फेलिसिटेट केलं तर त्यांनी मला दिलेला हार सुद्धा माझ्यापेक्षा लांब होता, मी एवढी छोटी होते. सो मला असं वाटतं की एक तर माझ्या आई बाबांनी काहीतरी पुण्य केलंय. आय थिंक आय एम ब्लेस्ड बिकॉज ऑफ देम. माझं काहीच नाही याच्यात. बेसिकली तुझा हा स्वभाव या दिग्गजांबरोबर राहिली, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला सामना करत हसत करायचा, जे होईल ते होईल. नाही, आय थिंक इट स्टार्टेड विथ माय पेरेंट्स. माझ्या आई बाबांनी नेहमी, माझ्या गुरु आहेत लता वाकाळकर, त्या माझ्या कथकच्या गुरु आहेत, पण शी इज लाईक माय सेकंड मदर. लाईक शी ग्रोन अप लिटरली. म्हणजे आम्ही जायचे तर सगळ्यांना असं वाटायचं ती माझी आईच आहे. सो त्यांनी मला खूप चांगलं शिकवलंय, त्यांनी मला खूप ग्राउंडेड ठेवलंय. मला वयाच्या 10व्या वर्षी बालश्री मिळालं होतं. मी राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन फर्स्ट लेडीच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला होता. मी राष्ट्रपती भवनमध्ये 10व्या वर्षी परफॉर्म केलंय पूजा. पण मला त्याचा कधीच माज न यावं यासाठी माझ्या आई बाबांनी आणि माझ्या मिसनी खूप मेहनत घेतली टू कीप मी ग्राउंडेड, टू कीप मी ऑलवेज हंबल. आय स्टील रिमेंबर ज्या वेळेला मला बालश्री आलेलं, माझे बाबा म्हणाले होते नाव टू वर्क हार्ड म्हणजे तुला पद्मश्री मिळेल. म्हणजे त्यांनी ठेवलंच नाही मला तिकडे बालश्रीच्या याच्यात, तरी मला डायरेक्ट चॅलेंज केलंय की तुला आता तुझं असं कर्तृत्व करायचंय की तुला तिथपर्यंत पोहोचायचंय आणि खूपच लांबचा पल्ला गाठायचाय ग अजून. सो मला असं नेहमी वाटतं की ते जे मला हंबल ठेवण्याची त्यांचे जे एफर्ट्स आहेत ना, दॅट हॅज रिअली पेड ऑफ. यु नो, मला कधीच मला कुठले पुरस्कार मिळाले किंवा, तर मला असं वाटतं आता जसं मला रिसेंटली युवा पुरस्कार मिळाला यशवंतराव चव्हाण संस्थेकडून. तिथे ना पूजा तू बिलीव्ह नाही करणार, तिकडे सोशल वर्कर्स होते. म्हणजे त्यांनी सोशल सर्व्हिसेस केलेले आहेत, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे लोक होते आणि आय फेल्ट लिटल गो इन फ्रंट ऑफ देम. मला असं वाटलं की आपण फक्त एंटरटेनमेंट करतोय, बाकी म्हणजे मला असं वाटलं की आपण काय देतोय. आपण ऑफकोर्स आय मीन इट्स अ व्हेरी व्हेरी बिग थिंग. पण ना एक मुलगी होती जी मुलांना फ्री शिक्षण देत होती. एक मुलगा होता ज्यांनी एक काहीतरी मशीन इन्व्हेंट केली आहे आणि त्यांनी त्या कंपनीमध्ये फक्त स्त्रियांना तो हायर करतो ॲज एम्प्लॉईज. म्हणजे देर आर सो मेनी पीपल हू आर डुईंग सो मेनी थिंग्स. सो ते बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की तुला माज असं, तू काही याचा माज करू नकोस जे तू करतेस आयुष्यात, असं मला नेहमी वाटतं. असं मला ना आय ऑलवेज बीन इन्स्पायर्ड बाय पीपल अराउंड मी हू वर्क रिअली हार्ड टू गेट वेअर दे आर. तसं माधवीचंच एक्झाम्पल घे. तू तिला बघितलं असशील ना, समज ती खोपोली एका छोट्या गावातली मुलगी आहे. तिच्या आत्ताच्या पर्सनॅलिटीकडे बघून कोण म्हणेल की ती गावची आहे. मी तिचे फोटोज बघितले पूजा, यू विल नॉट बिलीव्ह मी. मला असं वाटतं तिची आहे ना एक सक्सेस स्टोरी, तिच्यावरती एक फिल्म झाली पाहिजे. कारण ती कुठून आली आहे आणि प्लस तिच्या आयुष्यातल्या घडलेल्या गोष्टी मला माहिती आहेत की तिने किती शी वर्क रिअली हार्ड फॉर वेअर शी हॅड टू रीच इन लाईफ. आणि आता ती आय मीन इट्स इनक्रेडिबल. सो ऑल दीज थिंग्स कीप मी ग्राउंडेड. मला असं वाटतं की येस, everybody is extremely talented, everybody is extraordinary in their own fields, so that always keeps me grounded. And then you meet Ashok Mama and Nirmiti Tai, Savita Tai for that matter, she is an NSDN. पण त्यांच्या, आणि तुला माहितीये आम्ही दर दिवशी शूटिंगला जायचो, प्रत्येक दिवशी त्यांच्याकडे एक नवीन स्टोरी असायची, एका नवीन फिल्म बद्दल, एका नवीन सिरियल बद्दल, एका नवीन नाटकाबद्दल. दर दिवशी त्यांच्याकडे सांगण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या. पण सो हंबल. म्हणजे हे जर एवढे हंबल आहेत तर आपण नाही, चुकताय मग तुम्ही, मग यू आर ऑन द रॉंग पाथ. सो ऑल दीज थिंग रिअली कीप यू ग्राउंडेड. स्पेशली सोशल मीडियावरच्या आजकालच्या जनरेशनला काय सांगशील? कारण की तुम्ही काय करता ते येस आय एम इन्फ्लुएन्सर, येस आय एम क्रिएटर, जो त्यांचा जो बोलण्याचा ॲटिट्यूड असतो तोच एक असं वाटतं म्हणजे आपणच 2 मिनिटं बरं आपण चुकतोय का कुठेतरी. म्हणजे हे खूप दिग्गज आहेत. म्हणजे आता एवढे वर्ष झालं आपण या इंडस्ट्रीमध्ये आहोत, आपण एवढ्या दिग्गजांबरोबर राहिले, त्यांचे छोटे मोठे अनुभव आपण ऐकत आलो. पण जेव्हा ह्यांचा जो अप्रोच असतो बोलण्याचा, तो ऐकून थोडस बरं ते आपल्याला होतं. सी ऑनेस्टली स्पीकिंग, व्हॉट दे डुईंग इज ऑल्सो व्हेरी टफ. येस, टू कम इन फ्रंट ऑफ so many of your fans, to give
म्हणजे इट इज सो टायरिंग. इमॅजिन त्यांना दर दिवशी कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे. आज मी एक नाटक करून मी ते नाटकच लोकांसमोर प्रेझेंट करते, किंवा आज मी एक प्रोडक्शन करते आणि तेच मी प्रेझेंट करते. नॉट दॅट एव्हरी डे आय हॅव टू क्रिएट समथिंग. ऑफकोर्स वी डू ॲज क्रिएटर्स. आम्ही पण क्रिएटर्स आहेत, ते वेगळे क्रिएटर्स. जेन्युइनली आय हॅव ऍब्सोल्युटली एक्स्ट्रॉर्डिनरी रिस्पेक्ट फॉर जे जेन्युइनली आहे त्याच्यामध्ये म्हणत नाही, पण जे काही आता आलेत की जे स्वतःला समजतात आणि जे चालू आहे, म्हणजे जे काहीच करत. तेव्हा मी मामांचं आठवते. मामा म्हणतात ना, एक्सक्लुझिव्हिटी आहे. इट्स लाईक फास्ट फूड ना, कम्स अँड गोज. नॉट व्हेरी जजमेंटल अबाउट देम अँड नॉट व्हेरी क्रिटिकल अबाउट इट. पिढी पूर्ण म्हणजे त्या गोष्टीकडे, सोशल मीडियाकडे एवढी वळाली आहे ना की त्यांना कष्ट करायचेच नाही. म्हणजे मला इतकं सिम्पली पुट, आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. इंडियन आयडलचं मी ऑडिशन्स बघत होते. देअर वर सो मेनी सिंगर्स जे सोशल मीडियावरती फेमस आहेत म्हणून ते ऑडिशन करायला आले आणि त्यांना तेवढं त्यांनी स्पेस पण दिली इंडियन आयडलनी. पण ज्या वेळेला स्टेजवर जाऊन परफॉर्म करायची वेळ आली ना, दे वर नॉट गुड इनफ. So I think these things they should take into consideration कि social media is just a very little part of it. If you want to be really successful, if you want to sustain your success, तुम्हाला ती longevity ठेवायची असेल, तुम्हाला जसं अशोक मामा इतकी वर्ष या क्षेत्रात आहेत, त्यांनी ते टिकवून ठेवलंय. किंवा फॉर दॅट मॅटर बॉलिवूडचे ऍक्टर्स सुद्धा बघ ना, अक्षय कुमार, अजय देवगन वगैरे, दे आर स्टील वर्किंग. आमिर खान का ते इतकी वर्ष त्यांची, कारण देयर इज सम एक्सक्लुझिव्हिटी. कळलं तुला? सो दे हॅव टू, इट्स अ व्हेरी थिन लाईन की तुम्ही किती लोकांपर्यंत करताय आणि तुम्ही कशा कुठल्या पद्धतीने. हल्ली जसं म्हणतात तसं एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. देर आर सर्टन पीपल हू फॉलो दॅट. आता तुला माहिती ना, युट्यूबचं नवीन देयर इज अ न्यू रूल दॅट दे फाउंडेड की only OG creators will get their due, otherwise random गोष्टींना ते पण. कारण I think YouTube is also now understanding the fact that there are only few who create their own good content. So त्या लोकांनाच ते सपोर्ट करणार. म्हणजे थिंग्स आर चेंजिंग. दॅट मीन्स इफ युट्यूब हॅज टेकन दिस मोठं पाऊल, तर आपण काय, भारतातच एवढे युट्यूबर झाले. अगं काही फेमस होतं ग, खरंच काही फेमस होतं. मला देर आर सो मेनी फॅन्स ना माझे सुद्धा, की ते मला म्हणतात मॅम तुम्ही हा व्हिडिओ का नाही टाकत, मॅम तुम्ही डान्स का नाही करत, मॅम तुम्ही हे का नाही करत. पण ज्यावेळेला मी तो व्हिडिओ टाकते त्याच्यानंतर समोरच्याला मिळालेला आनंदच असतो. फायनली मस्त, किती छान. तो छान आहे ना, तो मजेशीर असतो, तो छान आहे, मोर इंटरेस्टिंग, आय लाईक इट. हे तुझं झालं परफॉर्मन्स शॉट, ते झालं काही चांगल्या ह्याच्यात. पण काही असे आहेत जे खरंच म्हणजे काहीही करून स्वतःची पब्लिसिटी करतात. शॉर्ट्स कपडे असू दे, म्हणजे हॉट साड्या असू दे. दॅट इज म्हणजे इट्स व्हेरी, आय डोंट नो, आय जस्ट डोंट फॉलो दीज पीपल. मला माहितीच नाही ऍक्च्युली. जसं तू म्हणालीस मी फार सोशल मीडियावर नाहीये, पण मी म्हटलं तसं की दिस इज जस्ट अ फेज. आय मीन दे विल ऑल्सो नो दॅट दे विल हॅव टू हॅव सम क्रेडिबिलिटी, दे विल हॅव टू गिव्ह समथिंग टू दी ऑडियन्स. वरनं जे ऑडियन्स आज तुला डोक्यावर चढवून बसलेत ना, तेच ऑडियन्स तुम्हाला उद्या पाडणार आहेत जर तुम्ही त्यांना अजून काही दिलं नाही. तुम्ही म्हटलं ना, इट्स व्हेरी शॉर्ट लिव्ड. म्हणजे आज त्यांनी छोटे छोटे कपडे घातले, एक्सपोज केलं, आणि जर ते टेलिव्हिजनवरती येणार असतील आणि व्हिडिओज म्हणजे काय जे काय रील्सवर किंवा युट्यूब शॉर्ट्स वगैरे जे काय करतायत ते आज लोक एंटरटेन करतायत, पण एका पॉईंट नंतर किती बघतील का लोक. पण ते दे जस्ट मूव्ह ऑन फ्रॉम इट. आय मीन इट्स अ व्हेरी शॉर्ट लिव्ड थिंग. सो त्यांनाच जर का सक्सेसफुल व्हायचं तर त्यांनाच बदलावं लागेल. देयर इज नो चॉईस. मला एक विचारायचं, म्हणजे तू किती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेस आणि का नाहीयेस? तू काहीच ऍक्टिव्ह नाहीयेस सोशल मीडियावर. सो काही रिझन आहे त्यामागे? नाही, ऍब्सोल्युटली नो रिझन. मी आता परवाच माझ्या मित्राला सांगत होते, मी म्हटलं की आता माझ्या फोनमध्ये ना इतकं की माझ्या स्टोरेज नाहीये, म्हणून मी आता ते सगळे, कारण सगळे सेव्ह केलेले असतात ना, की नाही हे पोस्ट करायचंय, हे पोस्ट करायचंय, हे पोस्ट करायचंय, आणि मग ते फोनच्या गॅलरीज मध्ये असतात, ते कधी पोस्ट केले जात नाही. मी ठरवलंय आता मी करणार.
आय थिंक इट्स नीडेड, कारण मला आता फोनचं स्टोरेज फोनचं स्टोरेज कमी करायचे म्हणून ते व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळणार, ते आमचं भाग्य. फोटोज आणि व्हिडिओज. बट आय डोंट नो. आणि लाईक आय टेल यू ऑनेस्टली वाय इट हॅपन्स. आता मी तुझ्या सोबत बसले ना, आय लाईक सिटिंग विथ यू, यु नो. जर मी हे करत बसले ना तर आय विल कॉन्स्टंटली बी ऑन द फोन, तर ते मला नाही आवडत. आय एम नॉट अ व्हेरी फोन पर्सन. मला ना आता सगळे जमले तर मला इथे आय लाईक बीइंग इन द प्रेझेंट. व्हॉट हॅज हॅपेंड has gone back, what is going to come. चल ठीक आहे, if it's related to your work then I'm fine. म्हणजे मी वर्क रिलेटेड मी सगळं पोस्ट करते, एव्हरीथिंग आय पोस्ट. बट बाकी असं मला वाटलं कधी असा मूड आला तर मी करते. इट्स व्हेरी मूडी इन टर्म्स ऑफ सोशल मीडिया. मॅडमकडे आता म्हणजे मी आधीच गोष्ट आहे, कारण की अशोक मामांच्या तालमीमधून आलं तेव्हा अशोक मामांकडे सोशल मीडिया आहे का? नाही ना. नाही, आता त्याने इंस्टाग्राम ओपन केलं. आणि ते आम्हाला विचारायचं पण दोघं, निर्मितीताई आणि अशोक, करू का आम्ही इंस्टाग्राम? मामा तर नाहीच, त्यांना तर अजिबातच विचारत जे इंस्टाग्रामवर नाहीये, जे ऍक्टिव्हच नाहीये त्यांना विचारलं. करायला पाहिजे. हो, त्यांनी केलं पण होतं, पण ते काय त्यांनी ऍक्टिव्ह नाही राहिलं. पण आता आय थिंक इज व्हेरी ऍक्टिव्ह. ही हॅज हिज न्यू चॅनल आहे इंस्टाग्राम. निवेदितांकडे पाहते त्यांचं युट्यूब चॅनल. अरे शी इज सो गुड, शी इज व्हेरी एन्थुसियास्टिक यार. पण मी त्यांच्यासारखीच आहे. मला नेहमी म्हणतात निवेदितासारखी बघू नकोस, कारण मी आय एम ऑलमोस्ट देअर. आय थिंक आय विल त्यांच्याच पावलावर पाऊल घेऊन मी चालले. म्हणजे त्या पण शी इज ऑलवेज व्हेरी ऍक्टिव्ह ना. युट्यूबवर तू कधी ऍक्टिव्ह आहे? मी टाकले काही व्हिडिओज, मी अजून टाकले. आता आय रिअली वॉन्ट टू. Actually, I keep myself so busy in so many things that you really don't. आणि see, I'm a person ना, जसं तू म्हणालीस ना तसं गुड कंटेंट टाकणारी मी आहे. आय एम वन ऑफ दोज. मला असं कसं वाईट काही असेल का? कारण की जर मला एखादी गोष्ट करायची असेल तर मी ती व्यवस्थित, एक डान्सचा व्हिडिओ, सेल्फी क्वचित असेल, कोणाबरोबर असलेला फोटो असेल तर असेल. अगं देयर वॉज अ पॉइंट जेव्हा माझ्याकडे ना फक्त कोलॅबोरेशनचेच होते फोटोज. Then I said, I think I should post. But I will. I really will. It's just that I'm lazy, I think. I need to occupy in too many things. That's it. बरं, आता पुढे काय प्लॅनिंग आहे तुझे? आता आम्हाला मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये, नाटकामध्ये तर तुम्ही भेटतात मॅडम, पण अजून काही ऑप्शन आणि अजून काही लुकमध्ये काही चेंजेस, काय वेगळं पाहायला मिळणार, काय नवीन पाहायला मिळणार तुझ्या? फिल्म तर मला करायला आवडतं. आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड, कारण दॅट इज वन थिंग दॅट आय हॅव नॉट एक्सप्लोर्ड येट. सो आय रिअली वॉन्ट टू डू अ फिल्म, पण अ व्हेरी गुड फिल्म, विच इज गुड, गॉट ग्रेट स्क्रिप्ट आणि हिस्टॉरिकल, ऍक्शन, रोमॅन्टिक, डान्स रिलेटेड. इफ यू आस्क मी, गिव्हन अ चॉईस, इफ इट्स रिलेटेड, जसं माधुरी दीक्षितसाठी डान्स फिल्म्स बनायच्या किंवा डान्सिकल असायचं म्युझिक, किंवा श्रीदेवीसाठी जशा बनायच्या, शोभना जी आहे तिच्यासाठी, हेमा मालिनी, to do something which has that flavor. So I really would like. सिनेमांची जी चालू आहे सध्या, सुरुवात आहे. But like I said, given a choice, I would like to do that. Like you said, I would love to be a part of one of those. तुला जर श्रीदेवी यांच्यावर पूर्ण त्यांची आतापर्यंत पूर्ण प्रवास असा सिनेमा करायचा? Oh, I would love it. I mean, wow. मग तू बॉनी कपूर म्हणून कोणाला बघते मराठी इंडस्ट्री? बापरे, पुष्कराज चिरपुटकर. परफेक्ट कास्ट आहे ना एकदम. आणि आमची कॅमेराटरी पण चांगली. आम्ही रिसेंटली समीर खांडेकरचं आसोवा नावाचं पेज आहे, तर आम्ही आता शिक्षक नवरा नको ग बाई असं आम्ही सिरीज आहे, नवरा नको ग बाई, तर आम्ही दोघांनी केलं आणि वी हॅड फन यार. इट वॉज सो मच फन की आम्ही असं आत्ता परवा फोन करून म्हटलं की अरे यार आपण काहीतरी करूया ना अजून. सो आता आम्ही हेच करू, श्रीदेवी आणि मी सांगेन. तुला असं पाहिजे डिरेक्टर म्हणून विचारतेस का? आय थिंक आता ना आम्ही रिसेंटली एक खूप फन लग्नाचं गाणं शूट केलं माझ्या मी म्हटलं तसं रंजू बरोबर. तर त्याच्यात ना संजय सर होते, संजय जाधव सर, आणि ते कमाल आहेत यार. आणि ही सो मच फन टू वर्क विथ.
I think I would like him to direct it. Yeah, it will be crazy fun. And he is that personality. You get that energy from him, ना. तर पुष्कराजची पण मस्त एनर्जी आहे, संजय सरांची पण मस्त एनर्जी आहे. हो, चिन्मय दादा इज वन ऑफ माय फेवरेट रायटर्स. चिन्मय मांडलेकर इज अ पर्सन हू कॅन राईट एनिथिंग आणि मेक एनी. टू व्हॅक्युम क्लीनर जे नाटक त्यांनी लिहिलंय, ओ माय गॉड, म्हणजे निवेदिता ताई असो किंवा त्याची स्वतःची बायको असो, नेहा असो, किंवा प्रेक्षकातला प्रेक्षकातली प्रत्येक बाई असो, प्रत्येकाने येऊन हाच प्रश्न विचारलाय, तुम्ही आमच्या घरी बघून गेलात का? कारण ती प्रत्येक बाई आणि प्रत्येक लग्न झालेल्या 20-25 वर्ष लग्न झालेल्या प्रत्येक कपलला आणि पेअरला रिलेट करत होतो. इट वॉज सच अ वेल रिटन स्क्रिप्ट. अशोक मामा, चिन्मय दादानी, मामा वॉज नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ सिरियल्स ना. ते फार टीव्हीच नाही बघत. आय थिंक ते फार त्यांना वाचनाची जास्त आवड आहे. पण ते निवेदिता त्यांची सिरियल आठवणी बघतात. आणि आय थिंक एक कुठली तरी सिरियल जी चिन्मय दादा लिहित होता आणि त्याच्या लिखाणासाठी ती सिरियल बघायची. म्हणजे इमॅजिन. सो आय थिंक हँड्स डाऊन, आय थिंक इट हॅज टू बी चिन्मय दादा. Nice combination. This is like a dream project. I hope they cast me. Definitely. तुझ्यावरच आपण हे सगळं तुझ्यावर म्हणतो. डेफिनेटली तू श्रीदेवी असणार आणि बाकी सगळी मंडळी असणार. पण तुझ्यासाठी एक आयकॉनिक लेडी या इंडस्ट्रीमध्ये की येस तू फॉलो करते, किंवा ड्रेसिंगच्या बाबतीत तू फॉलो करते, म्हणजे स्टाईलिशच्या बाबतीत एक वेगळी सांग, म्हणजे अशी एक कोणती पर्सनॅलिटी जी स्टायलिंगच्या बाबतीत? Does it have to be a Marathi? कोणी? Oh, माधुरी दीक्षित. Love her. I've worked with her. I was a part of her team, and I've worked with her so many times. We worked together, but what aura hai. I Ashok Mama is an inspiration. I want to become like him. I want to be humble like him. I want to be grounded like him. I want to be successful like him. I want to do the kind of roles, the body of work that he has. मग ते सिरियस असो किंवा काय म्हणतो कॉमेडी असो, काही इज डन एव्हरीथिंग. प्रत्येक लँग्वेजमध्ये त्यांनी काम केलंय. त्यांनी विविध असे कॅरेक्टर्स केलेत की तुला ते कॅरेक्टर्स लक्षात राहतात. नॉट बिकॉज इट इज अशोक सराफ, इट इज बिकॉज पीपल रिमेंबर दॅट कॅरेक्टर. आय वॉन्ट टू बी नोन लाईक दॅट. सो या हिम. मी ना, मला असं वाटतं, आय थिंक मी अशोक मामांची सगळ्यात मोठी फॅन. आय लाईक टॉकिंग अबाउट हिम मोर देन माय सेल्फ. आणि आय हॅव रिअलाइज दॅट फॉर अ व्हेरी लॉंग टाइम सिन्स आय हॅव बीन अ पार्ट ऑफ व्हॅक्युम क्लीनर ना, मी फक्त मामांविषयी बोलते. मला फार आवडतं. मला आय जस्ट लव्ह हिम. तुझ्याबद्दल तू बोलणारच ते? येस येस ऑफकोर्स. मग इथे मला शेअर करायचं वाटतं, मी फर्स्ट टाइम जेव्हा 1-on-1 जेव्हा फर्स्ट टाइम कॅमेऱ्यावर थोडीशी प्रॅक्टिस वगैरे झालेली, पण आम्हाला ऑन एअर कॅमेऱ्यावर असतं, तेव्हा यू कॅन बिलीव्ह मला ती ॲड्स वगैरे करते कोलगेटच्या ह्याच्या त्याच्या. सो तेव्हा मी गेली होती आणि तेव्हा मला सांगितलं ना, हा माधुरी दीक्षित आणि भली मोठी लँग्वेज मीडिया, खूप जर्नलिस्ट, हिंदी आणि सगळे. सो मी नाही, मला जबरदस्ती कॅमेरा करायचं. आपण ठीक आहे, आपला फुटेज नाही करायचं. मी पहिला प्रश्न म्हणजे सुरुवात केली, पहिला प्रश्न विचारला. सेकंड मी तिच्या डोळ्यात पाहिलं माधुरी दीक्षितचं. सेकंड क्वेश्चन लँड टोटली You're so overwhelmed, you're so intimidated. Oh my God. मी काय विचारलं सेकंड क्वेश्चन happened. मी ऑल्सो ऍक्च्युली काय झालं होतं, आम्ही डान्स विथ माधुरी करायचे. तिचं शी हॅड अर ओन चॅनल टाटा स्काय. आणि तर ती सर आणि मॅम दोघे असायचे. आणि नेमकं ज्या दिवशी माझं शूट असायचं ना, त्याच दिवशी तिचं पण शूट असायचं. आय वॉज टू बी व्हेरी एक्सायटेड. आय वॉज टू गेट टू वेअर हर घागराज अँड ऑल ना. तर माझी रिॲक्शन बघायला यायचे सगळे की अरे पता ना माधुरी मॅम काय. आणि मी फुल एक्साइटमेंटमध्ये बोलायचे. आणि त्यांचा जो मॅनेजर होता ना, तो स्वतः पण एक्सायटेड होता मला भेटून द्यायला. मी ऍक्च्युली लहानपणी एपिसोडिक सिरियल केली होती. माधुरी दीक्षित आणि पंडित बिरजू महाराजजी त्याच्यात हे होते, काय म्हणतात, गेस्ट अपिअरन्स होतं त्यांचं.
सो माझा एकच सीन होता माधुरी बरोबर, व्हेरी स्मॉल, म्हणजे मी लहान होते त्यावेळेला. तिने माझा हात धरला होता आणि ती तिचे डायलॉग्स बाय हार्ट करत होती आणि माझ्या बाबांनी एक फोटो काढला होता आणि त्याचं प्रिंट होतं माझ्याकडे. तर मी जेव्हा पहिल्यांदा ती सेटवर आली त्यावेळेला पहिल्यांदा मला भेटायचं होतं ना, तर मी भेटू की नको असं खूप शूटिंगचे दिवस गेले. कारण सी बिंग एन आर्टिस्ट यू रिअलाइज की एक प्रिव्हसी असते वेन यू आर ऑन द सेट. यू डोंट लाईक टू मेनी पीपल कमिंग इन मीटिंग आणि प्रत्येकाला हा वगैरे. सो मी कितीतरी दिवस असेच काढले की नको मॅम बिझी असते, नको आय डोंट फील लाईक. मला असं अनकम्फर्टेबल वाटत होतं. एका पॉइंटला ते सगळे ना आज तू मॅम से मिलेगी म्हणून मी ना तो फोटो घेऊन आले होते. आय वॉन्टेड टू शो इट टू हर की हे बघ मी लहानपणी काम केलंय वगैरे. आणि ना त्यांचा मॅनेजर असं सो स्वीट ऑफ मी सेड अब्बी जाओ अब्बी आप वैनिटी के अंदर जाओ अब्बी. म्हणजे असं कोण करता युजली, यू गो टू मॅनेजर से प्लीज ना. ही बिचारा बिकॉज ही न्यू आय एम अ डाय हार्ट फॅन, तो मला घेऊन गेला आतमध्ये आणि मी म्हटलं मॅम मी तुमच्याशी मराठीत बोलू का असं मी बोलले. तर ती म्हणाली येस ऑफकोर्स. आणि मी त्याच्यानंतर सगळं बोलले पण इंग्लिशमध्ये. आणि सगळं बोलून झाल्यानंतर ती मला म्हणाली अगं तू मराठीत बोलणार होतीस. तर मी म्हटलं ओ शिट आय ॲब्सोल्युटली वॉज सो ओव्हरवेल्म्ड. मग तिने माझ्या त्या फोटोवरती साईन केली आणि मी बाहेर आले ना, आय वॉज इन टीअर्स. आणि सगळे मला खूप हसत होते. ते म्हणाले की तू किती वेडी आहेस यार, म्हणजे यू वर्किंग विथ यू ऑलरेडी वर्क विथ अँड यू स्टील हॅव दॅट फॉर इट्स हर ऑरा यार. इट्स ॲब्सोल्युटली हर पर्सनॅलिटी. शी इज जस्ट ब्युटिफुल. आय लव्ह हर, आय जस्ट लव्ह हर. पण नाही फॅक्ट आहे हे, मी पण पहिला जो अनुभव होता आणि मला पहिला माधुरी दीक्षित आणि मी सेकंड क्वेश्चन टोटली. बट आय ऑल्सो फर्स्ट सेलिब्रिटी दॅट आय वर्क विथ इज माधुरी दीक्षित. सो लकी यू. अरे व्हेरी आय एम टेलिंग यू. कोण आहे तिच्या पाठीची? मी म्हटलं मगाशी माझं अर्धवट राहिलं. त्या माझ्या शेजारच्या ज्या काकू होत्या त्या स्वामींच्या भक्त होत्या आणि त्यांच्यामुळेच मला परफॉर्म करायला मिळालं होतं. आणि आय थिंक मी लहानच होते त्यावेळेला शी पास्ड अवे अनफॉर्च्युनेटली. आणि सिन्स देन आय थिंक आय ऑलवेज गेट दिस फीलिंग दॅट शी इज वॉचिंग ओव्हर मी. माझ्या ना खिडकीतनं एकच स्टार दिसतो आणि मी त्या स्टारकडे बघून मला खात्री आहे की तो जो स्टार आहे ती माझी काकूच आहे असं वाटतं मला. नाही जस्ट अ नेबर. पण त्या म्हणजे माझ्या पाठीच असायचा अख्खा दिवस. म्हणजे मला शाळेत रेडी करण्यापासून, मला दुपारी जेवण देण्यापासून, टू टेक केअर ऑफ मी. आय वॉज लाईक, म्हणजे त्यांच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम त्यांचं माझ्यावर होतं. खूप लाड करायचं माझं. सो आय थिंक मला असं नेहमी वाटतं की लाईक आय सेड समवन इज वॉचिंग ओव्हर. शी इज तो डेफिनेटली देर. आणि आय थिंक इट्स माय पेरेंट्स ब्लेसिंग आणि इट्स आय थिंक माय फादर हॅज रिअली वर्कड हार्ड. म्हणजे माझं काहीच क्रेडिट नाही. मला डान्स क्लासमध्ये ते म्हणजे माझं मी शेड्यूल सांगते. मी सकाळी उठायचे, मी रियाज करायचे, मग ते मला शाळेत सोडायला यायचे. त्याच्यानंतर ते भांडूप वरून चिंचपोकलीला ऑफिसला जायचे. ऑफिसमधनं कसं लवकर पिऊन धावत पुन्हा घरी यायचे. घरी माझ्यासाठी दुधाची बाटली आणि फ्रुट्स आणि डबा आणि सगळं कॅरी करायचे. मग मला शाळेत घ्यायला यायचे. मग शाळेतनं पुन्हा माझ्याबरोबर दादरला यायचे कारण माझा डान्स क्लास दादरला होता. मग दादरचा डान्स क्लास संपून आम्ही महालक्ष्मीला जायचो कारण त्याच्यानंतर माझी कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस असायची. बाय द टाइम यूज टू फिनिश इट यूज टू बी व्हेरी लेट. सो आय यूज टू गो बॅक होम. आय रिमेंबर माय मदर फीडिंग. माझी आई मला घास भरवायची आणि मी इतकी झोपेत असायची की पडायचे आणि माझे बाबा मला धरून ठेवायचे. म्हणजे देर आर टाइम्स वेअर ही इज लिटरली टाईड मी. कारण आम्ही स्कूटर होती तेव्हा स्कूटरनी फिरायचो. लांबचा प्रवास असायचा ना अंधेरी. ती झोपलेली असायची तेव्हा मला ते बांधून घेऊन जायचे. म्हणजे माझ्या बाबांनी खूपच मेहनत घेतली माझ्या मागे. खूप म्हणजे आय एम नोबडी ऑनेस्टली. व्हॉट एव्हर आय एम बिकॉज ऑफ माय फादर आणि माझे गुरु आहेत. त्यांनी मला लहानपणापासून इतकं छान ट्रेनिंग दिलं. आय थिंक इट वॉज हर जिच्यामुळे मी सगळ्या स्टाईल्स शिकले. नाही तर आय वॉज अ व्हेरी ॲडमेंट किड. मी सांगितलं होतं मला कथक शिवाय काहीच नाही करायचं आयुष्यात. असतं ना आपण वय असतं एक आपल्याला काय शाळेत असतं ना ते. पण खूपच कथकचं तुला हे कोणी मुलांनी की आहे? माझे आई बाबा ऍब्सोल्युटली या क्षेत्रातले नाही, कुणीच नाही आहे खरं तर. पण तू बिलीव्ह नाही करणार, माझ्या टेरेसवरती त्या येऊन शिकवायला लागल्या होत्या. आम्ही दादरला राहायचो पूर्वी प्रभादेवीला. आणि दिस पर्टिक्युलर गुरु ना त्या म्हणजे आमची भेट ठरलेलीच होती
त्या माझ्या टेरेसवरती येऊन शिकवायच्या आणि बाकी मुलं खेळत असायची टेरेसवरती आणि मी ना अशी बघत बसायचे डान्स कथ्थक. तर त्यांनी मला सांगितलं तुझ्या आईला बोलव आणि त्यामुळे त्यांचं काही डिस्कशन झालं आणि मला डान्सला सुरू झालं. पहिली कॉम्पिटिशन शाळेत केली आणि मला अवॉर्ड मिळालं. अँड देन शी सॉ सम स्पार्क इन मी अँड देन शी सेड की ओके आय एम गोइंग टू ओन यू. आणि मी त्यांची अशी पहिली विद्यार्थिनी होती की जी सगळ्या कॉम्पिटिशनला जायची आणि त्या कधीच यायच्या माझ्यासोबत. आय यूज टू ऑलवेज गो अलोन विथ माय फादर अँड मदर. माझ्या बाकीच्या सगळ्यांना असं वाटायचं मी एकुलती एक आहे, पण घरी माझा भाऊ एकटा असायचा जो स्वतः इतका हुशार आहे. तो 12वीला मेरिटमध्ये आलाय विदाउट हॅव्हिंग माय पेरेंट्स सपोर्ट. कारण ते माझ्यासोबत असायचे सतत सगळीकडे, कारण आय यूज टू गो ट्रॅव्हल सो मच. पण त्यांनी स्वतः खूप सपोर्ट केलाय मला, एकटा त्यांनी नाही. तर एखादा भाऊ असं बोललाच असता ना की तुमचं माझ्याकडे लक्षच नाही. असं असतं बघ मुलांचं लक्ष लहानपणी बोलतोस तू त्याला प्रेम करते एक्झॅक्टली. पण दॅट नेव्हर हॅपेंड विथ यू. कधीच त्यांनी असं कंप्लेन नाही केली की तुम्ही सतत तिच्यासोबत असता, किंवा असं कधीच नाही झालं की लक्ष नाही आई बाबांचं म्हणून स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष नाही. तो 12वीत मेरिटमध्ये आला. So like I said, I've been blessed with people around me who supported me ना, because of them I am like this. So मी म्हटलं ना तसं की मला कधीच या गोष्टी I will never feel proud about it because it's not my hard work. It's their hard work, their sincerity. हे सगळं झालं मायाचं. बरोबर सासरी कसं झालं? अरे बाप रे, दे आर म्हणजे आपण म्हणतो ना की आय टॉक माझ्या आई बाबांना मम्मी डॅडी म्हणते. आणि आता मी समजा कोणाबरोबर बोलत असेल ना, मम्मी डॅडींचं ना माझं असं आहे, माझं ना मम्मी डॅडी असं आहे, तो समोरच्याला कळतच नाही की मी माझ्या सासू सासऱ्यांबद्दल बोलते. इमॅजिन, म्हणजे दे आर दॅट गुड. इतकं मला कधी कुठल्याच गोष्टीसाठी म्हणजे मला देर आर टाइम्स वेअर आय एम नॉट एबल टू टॉक टू देम, आय एम नॉट एबल टू इवन रिप्लाय टू देअर मेसेजेस. त्यांनी मेसेज करून ठेवलेले त्यांचे सगळे वेअरअबाउट्स मला ते सतत कॉन्स्टंटली मेसेजवर सांगत असतात. पण आपण बिझी असतो ना, पण ते समजतात की आपण माझा नवरा सुद्धा या क्षेत्रातला असल्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे. जितका सपोर्ट माझ्या आईबाबांनी आजपर्यंत केलाय मला कधीच फरकच नाही वाटला की मी या घरातनं त्या घरात आले. कारण सेम वातावरण, तेच गाण्याचं वातावरण आहे, तेच आवडीनिवडी खूप सिमिलर आहेत. आई सुद्धा ऑफिसला जाणारी, त्यामुळे ती माझ्या मम्मा सारखीच आहे. शी अंडरस्टँड एव्हरीथिंग आणि सगळं सेम आहे ग, काहीच बदललं नाही. माझा नवरा पण एकदम कूल आहे, व्हेरी चिल. आता तो ऍक्च्युली कालच आलाय आणि मी आज आले इंटरव्ह्यूला. सो ही इज व्हेरी सपोर्टिव्ह दॅट वे. आणि ही बोथ सपोर्ट इच अदर. खरं तर आम्ही या दोघे या क्षेत्रातले असल्यामुळे आम्ही एकमेकांना समजतो आणि वी आर मोर ऑफ फ्रेंड्स देन. आम्हाला असं बसल्यावरती कोणी हजबंड वाईफ बोलत नाही, कारण त्यांना असं वाटतं की देर दीज टू आर बेस्ट फ्रेंड्स, कारण आमचा वाईब असतोय. आणि तुला वाटतं तू या क्षेत्रात येशील? कारण की बॅकग्राऊंड काहीच नाही. आय डिडंट नो ना. माझे बाबा म्हणतात तू ज्या वेळेला वॉकर मध्ये असायची तेव्हा तू वॉक नाही करायची, तू नाचायचीस. नाच रे मोरा म्हटल्यावर तू नाचायला लागायचीस. यू हार्डली यूज टू वॉक इन द वॉकर. सो दे रिअली वॉन्टेड टू टीच मी. माझ्या आईबाबांना म्युझिक संगीताचीच खूप आवड होती मुळात. सो हिला काहीतरी शिकवायचं. जसं माझ्या भावाला तबला शिकवलाय तसं हिला काहीतरी शिकवायचं म्हणून सुरू केलं. मग जसं मी म्हटलं माझ्या गुरूंनी माझ्यात तो स्पार्क बघितला. देन शी स्टार्टेड सेंडिंग मी टू कॉम्पिटिशन. माझा बालश्री, मी म्हटलं ना राष्ट्रपतीचा पुरस्कार जसे मला मिळालाय ना, मी 9 वर्षाची होते. माझ्या शाळेतल्या टीचर आहेत, धुरी मॅम आहेत माझ्या, त्यांनी मला सकाळी सांगितलं होतं असं असं तुला कॉम्पिटिशनला जायचं. आय सेड ओके 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 आणि वेंट बॅक अँड आय फॉरगॉट अबाउट इट. मी विसरले होते. मग धुरी टीचरनी कसा तरी नंबर घेऊन लँडलाईन वरती माझ्या बाबांना फोन केला की असं उद्या आहे, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला सांगितलं ना. तर मी नाही काहीच नाही सांगितलंय अशा अवस्थे. आणि माझ्याकडे सगळं रेडी असायचं बिकॉज मी खूप कॉम्पिटिशन्स करायचे. सो त्यांनी मला ना सांगितलं की तुला एक डान्स कथक जाऊन करायचं. म्हटलं ओके ऑल राईट. मी पोचले तिकडे आणि माझा सगळा सेटअप रेडी असायचा ना, माझा कॉस्ट्युम. आणि माझ्या मम्मानी इतके कॉस्ट्युम शिवलेत ना माझे, मला माहिती पण नसायचं. पूजा घरी आले माझ्याकडे नवीन कॉस्ट्युम असायचं. बरं, माय पेरेंट्स आय हॅव नेव्हर बीन असे वेल टू डू, पण मला बिकॉज मी दादर भांडूप खूप ट्रॅव्हल करायचे म्हणून, म्हणजे काय म्हणतो आपण, ऐपत नसताना सुद्धा माझ्याकडे मोबाईल दिला होता. का तर मी एकटी लहान मुलगी ट्रॅव्हल करते म्हणून.
माझ्या दादूसाठी कम्प्युटर आणला होता. कुणाच माझ्या मित्रमैत्रिणींकडे ना कम्प्युटर होतं ना फोन. म्हणजे स्वतः काटकसर करून त्यांनी हे सगळं केलंय. अजिबात काही आम्ही वेल टू डू वी डोंट कम फ्रॉम, तेव्हा आम्ही असे मिडल क्लास, हायर मिडल क्लास पण नव्हतो. तर त्यांनी खूप एफर्ट्स घेतलेत त्यावेळेला माझ्या. तर मी म्हटलं तसं बालश्रीला मी सकाळी गेले कॉम्पिटिशनला आणि ना ती माझ्या बाजूला एक दुसरी मुलगी होती, ती ना प्रिपेअर करत होती काहीतरी. तर मला मम्मीने सहज विचारलं, काय करतेस तू? तर ती म्हणाली की मला आम्हाला सगळ्यांना ना आमचं नाव आमच्या कलेतनं सादर करायचं. तर समजा माझं नाव तन्वी आहे, तर मला ते कथकमध्ये प्रेझेंट करायचं. दिस इज हाऊ द कॉम्पिटिशन स्टार्टेड फॉर मी. नाव यू हाऊ टू प्लीज, मला हे खूप तू हे कसं करू शकतेस? काय नाही, तन आणि वी दाखवलं मी. असं काय नाही की असं छान फिगर की जिचं असं तन असेल, बॉडी जी असेल ती अशी व्यवस्थित. तर मी हे केलं, मला सांगितलं करायला. मी लहान होते आणि व्हेरी एक्स्ट्रोवर्टेड किड ना, अशी एकदम एनर्जी बॉल टाइप्स. मला जे सांगायचं मी करायचं. मला गायला सांगितलं तर मी काही, म्हणजे तुझ्या आईवडिलांनी एवढं पॉलिश करून ठेवलेलं कथक मध्ये तुला, गुरुंनी मला खूप पॉलिश केलं. व्हेरी कॉन्फिडेंट किड. कारण माझ्या बाबांनी मला, मी तुला गंमत सांगते, ट्रेन मध्ये आम्ही ट्रॅव्हल करायचो ना त्यावेळेला मला ते भक्ती संगीत शिकवायचे. भक्ती गाणी असतात ना आपली, टाळ बोले चिपळीला, देव माझा विठू सावळा, अशी गाणी शिकवायचे. आणि ती गाणी शिकलेली असायची ना, त्याच्यात मी गाण्याच्या कॉम्पिटिशनला जाऊन जिंकायचे. क्लासिकल शिकलेल्या मुली पण नाही जिंकायच्या. तर त्यांनी मला ना खूप माझ्यावरती वर्क रिअली हार्ड ऑन मी. म्हणजे कुठलीच गोष्ट मला सांगायचे, होमवर्क वेळ नाही मला करायला, कारण माझं शेड्यूल इतकं टाईट असायचं. ते म्हणायचे का ट्रेनमध्ये काय करतेस तू? मी ट्रेनमध्ये चक्क होमवर्क करायचे नाही. म्हणजे त्यांनी मला कशाला कधी चान्सेस नाही, कधीच नाही. पण त्याचा पण लाईक आय सेड, आय वॉज ऑलवेज इंटरेस्टेड इन डुइंग दॅट. पण मला मज्जा वाटायची. म्हणजे मला मिस नेहमी म्हणतात ना, कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस किती उशीर झालेला असला तरी मी तिला सांगायचं ना परत करायचंय आपल्याला, तर तुला अशी लगेच उभी राहायची आणि परत करायला लागायची. इतकं होतं. म्हणजे मी बालश्रीचा किस्सा सांगते. मला कॉन्फिडन्स बघायचे बेसिकली तुमचं, त्या तुमची ओव्हरऑल, यू आर नॉट कम्पिटिंग विथ इच अदर, तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी. आता समजा तू कथकमध्ये पार्टिसिपेट केलंस तर यू हॅव टू बी द बेस्ट, एक्स्ट्रॉर्डिनरीली गुड इन युअर ओन फील्ड. पण यू शुड बी एबल टू ऍक्ट, यू शुड बी एबल टू सिंग, यू शुड बी एबल टू डू एव्हरीथिंग दॅट दे आस्क यू टू डू. तर त्यांनी मला माकडासारखं करायला दिलं. मी माकड बनले, एका ट्रीवरनं दुसऱ्या ट्रीवर उड्या मारून केळी बिळी खाऊन दाखवलंय. त्यांनी मला गाणं म्हणायला सांगितलं तर मी ठुमरी गायले. का तर मी डान्समध्ये शिकले होते ती ठुमरी. सो मी जे मला करायला सांगायचं ते मी करायचं. ज्या पद्धतीने म्हणालीस की भावाने खूप कॉम्प्रोमाइज केलं तुझ्या. ऍब्सोल्युटली. सो असा कुठला किस्सा आहे जो सांगायला तुला नक्कीच आवडेल? काय सांगशील भावाला ज्याच्या तुझ्यामुळे एवढं कॉम्प्रोमाइज त्याला करावं लागलं आयुष्यात? नाही, मी आज आवर रिलेशनशिप, आमचा बॉन्ड हॅज ऑलवेज बीन अ व्हेरी अनस्पोकन लव्ह, सायलेंट लव्ह म्हणतो ना आपण, तसं आहे कधीच ना. आय डोंट थिंक, एकतर आय एम अ पर्सन ना, मला ना माझ्या जवळच्या लोकांना थँक्यू सॉरी हे बोलताच येत नाही. कारण मला दे टू क्लोज टू मी फॉर मी टू गो अँड से थँक्यू. सो आय विल नेव्हर से थँक्यू, बट I will make sure कि I never forget what he's done for my, of course my everybody talks about my father, my mother, my guru, but nobody talks about him. But come on. तो घरी एकटा असायचा. म्हणजे माझी मम्मा असायची त्याच्यासोबत. वी हॅव ऑलवेज बीन अ टीम. मी आणि डॅडी एक टीम आणि मम्मा आणि दादू एक टीम. बट या, आय विल नॉट से थँक्यू यार, कम ऑन. नो, बट या, आय मीन रक्षाबंधनचं जे द होल इंटेन्शन ऑफ रक्षाबंधन इज माय ब्रदर. म्हणजे रक्षाबंधन ज्यासाठी साजरा करतात, जे त्याच्या मागची जी भावना असते ती त्यांनी चोख निभावली आणि तो नेहमीच, आणि विल ऑलवेज डू दॅट.
बापरे, I've never cried. Really cried. No, I never thought that I'll cry for him. He's going to be so happy. आमचं तसंच नातं आहे यार, फटके देणं आणि गुदगुल्या करणं आणि तेच ते सेम असतं ना, टीव्हीचा रिमोट आणि WWFच खेळणं आणि क्रिकेटच खेळणं. That I mean, we've never said, I don't think we've ever said I love you to each other. No, सगळ्यांची hug big पण नाही. It's always been a silent kind of thing. पण असं रडलीस आज मी रडले यार. Shit यार, I'm so happy watching me cry. ऐकते तो जरा पण नाही रडणार. या वेळीसाठी मी नाही रडली. आपल्या प्रत्येक भावाचा टिपिकल डायलॉग. Let's see. Why you cry? I don't know. It just happened. मी आणि सिद्धार्थ माझा नवरा, आम्ही कधीच असे गिफ्ट वगैरे कधीच असे बर्थडेजला पण आम्ही नसतो एकत्र, अॅनिव्हर्सरीला पण नसतो कधी एकत्र. बट आय लाईक दिस काइंड ऑफ लव्ह. मला असं वाटतंय की गिफ्ट वगैरे देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ऍक्शन्सनी, तुम्ही तुमच्या काय म्हणतो छोटे छोटे जेस्टर्स जे असतात ना, त्याच्यानी मी खुश असते. मला तेवढं बस असतं. आय डोंट वॉन्ट समवन टू कम अँड टेल मी. म्हणजे मला इट्स ओके इफ द पर्सन डज नॉट आर्टिक्युलेट इट विथ वर्ड्स, बट आय वुड रॅदर हॅव इट विथ ऍक्शन्स. सो या भावाबद्दल सांगणार कसं, जसं तू म्हणालीस की आमचे टॉम अँड जेरी सारखं अरे नातं. सो प्रत्येक वेळी तो एक खंबीरपणे उभा राहणारा भाऊ होता. आई-वडीलच कधी, ते लोक नेहमी 24 तास सोबत असायचे. हो, म्हणजे ते लहान असताना स्पेशली ते नेहमी खंबीरपणे उभी आहेत तुझ्या पाठीशी. नाही, आणि मी तुला सांगू कसं व्हायचं, ट्रॅव्हल खूप लांब करायचं असायचं आणि आई मेकअप करायची, मला रेडी करायची. सो दोघांनाही यावं लागायचं ग माझ्यासोबत. सो मोस्ट ऑफ माय चाइल्डहुड ते माझ्यासोबत असायचे सतत. सो तो कुठेतरी एकटा, आय नेव्हर आस्क्ड हिम ऑल्सो की त्यांनी कसं मॅनेज केलं एकट्याने. पण आम्ही दोघं जेव्हा घरी असायचो तेव्हा ते सगळ्या गोष्टी केल्यात. म्हणजे आई बाबा दोघेही ऑफिसला जायचे, त्यामुळे तू भाजी गरम कर, मी वरण गरम करणार, किंवा बेडशीट एकत्र फोल्ड करणार, किंवा मस्ती खूप करायचो, क्रिकेट खेळायचो घरात. खूप खूप आईचे फेवरेट पॉट्स फोडले आहेत आम्ही. किंवा इट्स अबाउट we watched so much of films and TV serials together. आमचं सेन्स ऑफ म्युझिक खूप सिमिलर आहे, आमची टेस्ट जी आहे ती खूप सिमिलर आहे. आवडीनिवडी खूप सेम आहेत, पण जेवणाच्या आवडीनिवडी एकदम ऑपोजिट आहेत. आणि माझी नेहमी अशी कंप्लेंट असायची, तू दादूला आवडतं तेच का नेहमी बनवतेस, बरं त्याला एखादी डिश नसेल आवडत आणि ती जर बनली असेल तर त्याच्यासाठी स्पेशली वेगळी एक डिश बनायची की चल त्याला आई आवडत नाही ना, मग आपण साईड डिश एक करूया त्याच्यासाठी. माझ्यासाठी कधीच नाही केलं तर म्हणायची तू ऍडजस्ट करतेस ना. सो या, इट वॉज ऑलवेज वी स्टील ट्रॅव्हल टुगेदर. आणि त्याचा एक छोटा मुलगा आहे आता रियान. सगळ्या पद्धतीची मस्ती मी त्याला करायला शिकवते. ज्या सगळ्या गोष्टी काय म्हणतो फन आत्ती आहे मी त्याची. वी रिली स्पेंड गुड टाइम टुगेदर. आता दाखवेल बा, आत्या रडली माझी. हो दाखवेल, खरंच दाखवेल. आणि तो चिडवेल पण मला, आई जाऊन बोलली तो पण आत्या तू रडली. आणि तो खूप छान बोलतो गो, 5 वर्षाचा आहे पण तो इतका बडबड करतो. बट इट्स भावाला खास करून म्हणजे कधीच त्याला बोलली नाही आतापर्यंत. that I will take care of. त्याचं बघ मुलाचं नाव आहे रियान. I will make sure I will take care of Riyan always. That will be my gift, and I think that will be the most precious to him. ते तुला करायचं आत्या म्हणून तुझं करणारच तू. What is this यार, तुला काय गिफ्ट द्यायला पाहिजे त्याला? गिफ्ट पण म्हणतच नाही, पण एक I don't know, yaar. It's always been silent love. I'm not going to say thank you and all. Okay, thank you so much, Dadu, for always taking care of me. हे काय असतं? अरे तू बोलशील का तुझ्या भावाला? डेफिनेटली. काय बोलशील? You should tell me. बोल. डेफिनेटली माझ्या भावाने खूप गोष्टी केल्या ज्या नाही व्यक्त करू शकत आपण शब्दामध्ये.
यू कॅन नॉट एक्सप्रेस विथ शब्दामध्ये नाही करू शकत. नाहीच करू शकत. मीही बोलायला लागली माझ्या बाबा कारण की आतापर्यंत त्यांनी जे केलेले कष्ट आहेत ते राईट शब्दात नाही मांडताय. डेफिनेटली भावाचा विषय घडला तर आपण दोघी इमोशनल होतो. माहित नाही काय ती एनर्जी आहे. I know, right? It's a very sensitive topic and I never realized it. This is the first time that I'm talking about him on camera. Never spoken about him. पण त्याला तू माझ्या ह्याच्यातलं तू एक हे टच केलास. पण नाही, प्रत्येक कुठलाही भावाचा विषय घडला तर मी 2 मिनिटं भावाचा विषय घडला तर मीही रडेन. त्यामुळे नो डाऊट त्यांनी जे केलेलं आपल्यासाठी आहे ते नाही आपण शब्दात मांडू शकतो. सो तुला आता मी या क्षणाला काउंट ऑफ देते. यू हॅव टू सिंग अ सॉन्ग फॉर ब्रदर. एक छानसं गाणं तुझ्या भावाला. मी सिंगर नाही. तू सिंगर नाही, भावाला डेडिकेट करू शकतो. आय डोंट नो. पुटिंग मी ऑन स्पॉट. हे थांब, मग तू सजेस्ट कर ना एखादं. असं कसं? कुठलंही. तू कुठलं गाशील भावासाठी? तुला भावाला एखादं गाणं डेडिकेट करायचं. मला जेन्युअनली नाही सुचत. कुठलंही गाणं. मी हे गाणं गाते जे माझ्या नवऱ्याला मी गायलेलं खूप आवडतं. भाऊ आणि नवरा. सॉरी, नवऱ्यासाठी नाही गायला सांगितलं, भावासाठी. नवऱ्यासाठी गा पाहिजे तर नंतर आपण नवऱ्याचा अख्खा एक एपिसोड करूया, पण भावासाठी गायचं. अगं माझ्या दादूला खूप गाणी आवडतात. आता मी कुठलं गाणं? येस, कम सर. I'll be there for you when the rain starts to pour. I'll be there for you like I've been there before. I'll be there for you 'cause you're there for me too. We watched Friends together. I think that's the perfect apt song and I'll really be there for you always. थँक यू सो मच. मजा आली गप्पा मारून. खूप मजा आली. रडवलंस, हसवलंस, सगळं केलंस यार. I think it was a great interview. I loved it. Thank you. It was nice talking to you after so long. Yes, after long time आपण एवढा मोठा गप्पा मारलो. खूप गप्पा मारल्यात. आता नाही संपत नाही हा इंटरव्ह्यू. थँक यू सो मच. Thank you.